नवरात्रीमध्ये 14 वर्षाचा मुलगा 3 तास डान्स केलं आणि कोलॅप्स होऊन गेला. हा हार्ट अटॅक नसतो. सिनियर कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर जगदीश हिरेमठ सर आज आपल्यासोबत आहेत. अँजिओप्लास्टी म्हणतो किंवा हार्ट ट्रान्सप्लांट म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जे नाव येतं ते म्हणजे सरांचं नाव आहे. वयाच्या 50-60 नंतर येणारे हार्ट अटॅक्स आता 30-40 काय यायला स्मोकिंग करतो, कोलेस्ट्रॉल तपासलेलंच नाही, तर रेस टू द पॉवर टू डायबिटीस, रेस टू द पॉवर टू स्मोकिंग, रेस टू द पॉवर टू हायपरटेन्शन. सो त्याला 64 पट रिस्क असते कम्पेअर्ड टू अ नॉर्मल. जी स्त्री सिगरेट ओढते किंवा तंबाखूचं सेवन करते तिला माणसापेक्षा जास्त रिस्क असते. खूप ऑब्झर्व केलं आहे किंवा खूप बोललं जातं ते म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक्स. तर ते काय असतं? 100 हार्ट अटॅक्समध्ये 10 सायलेंट असतात, म्हणजे ते कळत नाहीत. याचं कारण की कधीतरी झोपेत येतो किंवा जे हाय लेवल डायबेटिक्स असतात त्यांचा पेनच सेन्सिटिव्हिटी गेली असं छातीत दुखलं वगैरे अशा गोष्टी होत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये सायलेंट हार्ट अटॅक असतो. जर एखादा माणूस रेग्युलरली झोप स्किप करत असेल तर तो चितेवरती लाकडं ठेवतोय का? हो. हृदयाबद्दलचा एक मिथ जो तुम्हाला खटकतो. ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स असतात. साखर की स्मोकिंग काय घातक आहे? साखर. आपल्या सगळ्या लोकांना 100 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल एका दिवसात खायला अलाउड आहे, तर एक अंड्याचा पिवळं तुम्हाला 180 मिलीग्रॅम. जवळजवळ 150 मिनिटं पर आठवड्याला एवढा वेळ आपण व्यायामाला द्यायला पाहिजे. 30 मिनिटाचे 5 सेशन तुम्ही आठवड्यातनं केले तरी इट विल हेल्प यू. WHO एक खूप मोठा स्टडी केला, व्हॉट इज गुड लिव्हिंग किंवा व्हॉट इज लॉंग लिव्हिंग. त्याच्यामध्ये टॉपला काय आहे तर तुमचा जनसंपर्क किती आहे. सोशल कनेक्ट इज ॲट नंबर 1. त्यामुळे मी ते पण सगळ्यांना सांगत असतो की बाबा फॅमिली अँड फ्रेंड्स ह्याला अंडरप्ले करू नका. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आपण आजूबाजूला बऱ्याच गोष्टी ऐकत असतो की ज्याच्यात आपल्याला सतत जाणवतं की कोणीतरी जिममध्ये हार्ट अटॅक येऊन कोलॅप्स झालं. अगदी फिट दिसणारा माणूसही कोलॅप्स होताना दिसतो आपल्याला. अगदी पूर्वी असं व्हायचं की म्हाताऱ्यांचा रोग आहे हार्ट अटॅक म्हटलं, पण आता आजूबाजूला अगदी 17-18 वर्षाची मुलंही कोलॅप्स होताना ऐकतोय आपण. आणि कळत नाही की नक्की काय. आणि रोज काहीतरी इंस्टाग्रामवरती रील येते ज्याच्यात दिसतं की अरे हे खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो, ते खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो, हे खाऊ नका, ते तेल खाऊ नका, हे तेल खा. इतक्या सगळ्या 100 गोष्टी आपण ऐकत असतो आणि कुठेतरी घाबरायला होतंय. आणि मग आम्हाला असं झालं की हे घाबरणं थोडंसं कमी करायला पाहिजे. आणि हे घाबरणं कमी करण्यासाठीच अजून कोणाला बोलू शकतो तर सगळ्यात रिनाऊंड सिनियर कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर जगदीश हिरेमठ सर आज आपल्यासोबत आहेत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. अर्थात सरांची ओळख करून द्यायची गरज नाही. सर सिनियर कार्डिओलॉजिस्ट आहेत. पुण्यात किंवा रादर महाराष्ट्रात आपण जेव्हा कधी अँजिओप्लास्टी म्हणतो किंवा हार्ट ट्रान्सप्लांट म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जे नाव येतं ते म्हणजे सरांचं नाव आहे. आणि सर गेली 20-25 वर्ष झालं या क्षेत्रात एक महिरथी म्हणून आहेत. त्यांच्याकडे लिटरली गायडिंग लाईट म्हणून बघितलं जातो. सो आम्हाला खूप छान आनंद वाटतो आणि थोडंसं प्रेशर पण येतं की एखाद्या एवढ्या मोठ्या डॉक्टरांसोबत बसून आम्ही त्यांना अगदी साध्या साध्या गोष्टी विचारून आमची भीती दूर करण्याचा आम्हाला काय म्हणतायत वी आर लकी टू बी हिअर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर पडताना पावसाळ्यात जर तुम्हाला काळजी वाटत असेल की कपड्यांवर चिखल उडाला, डाग गेले नाहीत तर काय, यासाठी कॉटन किंगने आपली सोय केलेली आहे. त्यांनी अँटी स्टेन शर्ट्स आणि ट्राउझर्सचं कलेक्शन लॉन्च केलेलं आहे. तर जर तुम्हाला ते शर्ट्स विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही कॉटन किंगच्या दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे विकत घेऊ शकता. सर आम्ही दोघेही जवळपास 30शीच्या उंबरठ्यावर आहोत. म्हणजे मी जस्ट आता 30शीत एंटर केले आणि शार्दूल त्याच्या थोडासा पुढे. तर ज्या पद्धतीच्या बातम्या आपण आजूबाजूला ऐकत असतो ना सतत, की कुणीतरी जिममध्ये जाताना पडला आणि मग कसं आता हार्ट अटॅकचं प्रमाण, म्हणजे एक सहज आज डेटा वाचत होतो त्यात कळलं की जवळपास भारतातल्या हार्ट पेशंट्सपैकी 50% पेशंट्स हे 40च्या आतलेत. तर मग एक भीती वाटायला लागते की अरे बापरे, आता तर आपण 30शीतच आहोत आणि मग आता आपल्याला भीती वाटली पाहिजे का? आपण तरुणांमधल्या हार्ट अटॅक्सचं प्रमाण सतत वाढतं याच्याबद्दल चर्चा करतो. तर नेमकं आता काय बदललंय, म्हणजे जर सुरुवात आपल्याला इथपासून करता आली की नेमकं आता काय बदललंय की हृदयविकाराचं वय कमी कमी होत आलंय? हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट हे आपण 2 ओके. वेगळे करूयात. ओके. कारण आता जे आपण ऐकतो ना की नवरात्रीमध्ये 14 वर्षाचा मुलगा 3 तास डान्स केलं हो. आणि कोलॅप्स होऊन गेला, हो. हा हार्ट अटॅक नसतो. त्या हार्टचं इलेक्ट्रिकल सिस्टीम फेल होते. ओके. म्हणजे त्याला जरुरीपेक्षा जास्त वापरलं जातं. त्यांनी हं. कधी
अर्धा तास सुद्धा डान्स केलेला नसतो, सडनली तिथे त्या जोशात येऊन तो 3 तास करायला जातो आणि मग त्याचं हार्ट इलेक्ट्रिकली फेल होतं. म्हणजे शॉर्ट सर्किट होऊन बल्ब कसा जावा तसं हार्टचं इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होतं आणि हार्ट बंद पडतं. त्याला कार्डियक अरेस्ट म्हणतो, मी स्टॉप्ड हार्ट असं. अच्छा. तर हा कम्प्लिटली वेगळा विषय आहे कम्पेअर टू आपण जे म्हणतो हार्ट अटॅक. हार्ट अटॅक म्हणजे प्लंबिंग सिस्टीमचा आजार आहे, हार्टच्या प्लंबिंग सिस्टीमचा. अच्छा. आणि सडन कार्डियक अरेस्ट हे हार्टच्या इलेक्ट्रिकल सिस्टीमचा आजार आहे. सो दीज टू आर डिफरंट. आणि ते जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेला मग गोष्टी सोप्या व्हायला लागतात खरं. बरोबर. आता आयर्न मॅन कळत असताना कोणीतरी दर मॅरेथॉन रेसमध्ये एक तरी कोणीतरी जातोच असं बघतो आपण. दे आर नॉट हार्ट अटॅक्स, ते इलेक्ट्रिकल फेल्युअर म्हणजे कार्डियक अरेस्ट मी मगाशी म्हटलं तसं असतात ते, की जरुरीपेक्षा किंवा त्याच्या क्षमतेच्या बाहेर त्याला वापरलं गेलं अचानक म्हणून. पण हे सुद्धा तेवढंच खरं आहे की हार्टच्या करोनरी आर्टरीजमध्ये म्हणजे प्लंबिंग सिस्टीममध्ये क्लॉट तयार झाली, मग आपण जे वर्णन ऐकतो, छाती दुखली, घाम आला, उलटी झाली, हॉस्पिटलमध्ये गेला, मग जाता जाताच काही डिक्लेअर केलं गेलं की तो गेला, हा हार्ट अटॅक असतो. तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं पण प्रमाण वाढतंय, देर इज नो डाऊट. पण आत्ता हे जे आपण सगळे ऐकतो, जिममध्ये गेला, सिद्धार्थ शुक्लासारखा जो एकदम फिट होता तो, हे सगळे कार्डियक अरेस्ट असतात. ओके. त्यामुळे ह्या दोनमध्ये थोडं डिफरन्शिएट झालं तर मग जास्त सोपं जातं. ओके. आणि ज्यावेळेस आपण हृदय विकार म्हणतो त्यावेळेस मग हे दोन्ही पद्धतीचे हार्ट अटॅक्स आणि हार्ट काय म्हणजे कार्डियक अरेस्ट या दोन्ही गोष्टींचा त्यात समावेश असतो का? हो, हृदयविकार म्हटल्यावरती फार इथपासून सुरू करू शकतो आपण की जन्मापासून असलेले आजार. आपण ऐकलं की होल इन हार्ट किंवा हार्टला 3च कप्पे आहेत 4च्या ऐवजी वगैरे, असे सगळे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट ऑफ द नेचर. आणि ते हा नंबर छोटा नसतो ऍक्च्युली. 8 in 1000 म्हणजे 1000 बाळं तर आपल्याकडे सहज जन्माला येतात, त्यातल्या 8 जणांना बाय बर्थ हार्टचा डिफेक्ट असतो. म्हणजे ते प्रमाण पण खूप जास्त आहे. मग त्याच्यानंतर आपण थोडं पुढे आले की 15 ते 20 वर्षामध्ये रुमॅटिक हार्ट डिसीज नावाचा आजार होतो, ज्याच्यामध्ये संधिवात पहिल्यांदा होतो आणि ते जंतू हार्टच्या झडपांवर जाऊन बसते. मग त्याला आपण म्हणून की व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज. पहिला जो ते जन्मजात आजार म्हणजे कंजेनायटल हार्ट डिसीज. सेकंड म्हणून की व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज. थर्ड आपण असं म्हणूयात की ब्लड प्रेशर वाढलं त्याच्यामुळे झालेला हार्ट्सवरती आजार. हार्ट अटॅक म्हणजे करोनरी आर्टरीमध्ये झालेला क्लॉट. कार्डियक अरेस्ट म्हणजे इलेक्ट्रिकल फेल्युअर ऑफ द हार्ट. आणि हार्टमध्ये बऱ्याच वेळेला अशी काही काही अमायलॉइड नावाचा एक प्रकार असतो, तो जाऊन हार्टमध्ये डिपॉझिट होतो. किंवा खूप आयर्न एखाद्याच्या शरीरात झालं तर ते आयर्न हार्टमध्ये डिपॉझिट होतं. ओके. या बऱ्या काही काही गोष्टी रेअर आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला हृदयविकार म्हणल्यावर ही सगळी त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये सगळ्या गोष्टी येतात. कॉमनेस्ट वुड बी हार्ट अटॅक. आणि आपण आता जर परत परत म्हणतो ना की लाईफस्टाईल बदलली, म्हणजे आपण सगळ्या गोष्टींना एकतर लाईफस्टाईल डिसिजेसच्या अंडर बहुतेक टाकत जातो. आणि मग आत्ता नेमकं काय बदलतंय की ज्याच्यामुळे ना तरुणांमधलं हे प्रमाण वाढतंय? कारण नाही म्हटलं तरी आपण हे कायम सिरियल्समध्ये पाहिलेलं असतं, कायम कोणाचं ऐकलेलं होतं. म्हणजे आम्ही लहानपणापासून वाढताना तरी हे ऐकलं होतं की कोणाच्या तरी वडिलांना हार्ट अटॅक आला किंवा म्हणजे वयाच्या 50-60 नंतर येणारे हार्ट अटॅक्स आता 30-40 काय यायला, असं काय बदलतंय आता? लाईफस्टाईल आजारामध्ये हार्ट अटॅक हा येतोच. जसं डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसीज असू शकतो किंवा ब्लड प्रेशर हे असू शकतं किंवा स्मोकिंगचं व्यसन असणं हा सुद्धा लाईफस्टाईलचाच भाग आहे. तर या सगळ्या गोष्टी समजा एकत्र आल्या तर मग हार्ट अटॅक, करोनरी आर्टरीमध्ये असलेला अडथळा हे प्रमाण वाढतं. मग आता कसं होतंय की 22ला पहिला जॉब होतो आफ्टर मेन एमच्या नंतर, आणि पुढचे 12 ते 13 वर्ष नुसता रगडा चालतो. म्हणजे झोप नाही, इरेग्युलर अमेरिकन टाइमला काम करायचं, रात्री 3ला वडापाव खायचा किंवा एक्सरसाइज तर नाहीच. याचं सगळे टेन्शन्स ऑफ डेडलाईन्स किंवा लॅक ऑफ स्लीप, या सगळ्यांनी जी लाईफस्टाईल बिघडलेली आहे त्याच्यामुळे 12-13 वर्ष आर इनफ टू कॉज ए प्रॉब्लेम. त्यामुळे आपण जे लवकर 40च्या आत जर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, दॅट इज बिकॉज ग्रॉसली द लाईफस्टाईल इज गॉन रॉंग. त्या काळामध्ये असं व्हायला वेळ लागायचा खूप. डायबिटीसला 15 वर्ष, अमुक झाल्यानंतर म्हणून मग 50ला 55ला वगैरे हार्ट अटॅक यायचा.
पण हे एक्सप्लोजन आहे बॅड लाईफस्टाईलचा, त्याच्यामुळे मग लवकर हार्ट अटॅक सुद्धा आपल्याला दिसतात त्याच्यामुळे दिसतात. ओके, ओके. आणि सर जेव्हा आपण हार्ट अटॅक्स म्हणतो मग जसं आपण हो. हार्ट डिसिजेसबद्दल वेगवेगळ्या बोललो. हार्ट अटॅक्स म्हणजे नक्की काय काय प्रकार? कारण का बऱ्याचदा कारण असं होतं की नाही नाही ते रक्ताची गुठळी आली आणि त्याच्यानी झालं. पण आत्ता जर ऐकायला गेलं तर काहीतरी वेगळं कळतं. कोलेस्ट्रॉल प्लाक असतो, इन्फ्लेमेशन असतं आणि हे सगळे आमच्यासाठी सामान्य माणसासाठी जिबरीश शब्द आहेत. बरं आहे. ॲक्च्युली आपण असं धरूया की हार्ट आपल्या मुठीसारखं असतं हां. आणि रिअली फिस्ट शेप्ड असतं आणि फिस्ट साईज सुद्धा असतं. असं अच्छा. समजा इथे आहे असं धरलं हं. तर मुठीला जरशा आपण मागच्या बाजूला व्हेन्स आहेत, हां. हो. तसं हार्टच्या सरफेसवर 3 आर्टरीज असतात आणि त्या हार्टलाच रक्तप्रवाह देतात. हं. तर हे कळायला थोडं अवघड जातं लोकांनी, हार्टलाच ब्लड सप्लाय म्हणजे काय? तर बँकेचा कॅशियर बँकमधनं तो कॅश देतो आणि कॅश घेतो. पण ते काम करायला त्याला पगार वेगळा मिळायला लागतो. हां, हां. एक्झॅक्टली तसं हार्टच्या आतमध्ये शुद्ध झालेलं रक्त येईल आणि पंप होऊन शरीराकडे जाईल आणि अशुद्ध रक्त हार्टच्या उजव्या बाजूला रिटर्न होईल. हं. पण हे पंपिंग अव्याहतपणे करत राहण्यासाठी त्याला स्वतःला जी एनर्जी लागते, ऑक्सिजन लागतो, हं. तो ह्या रक्तवाहिन्यांमध्ये मिळतो. हा त्याचा पगार असतो. बरोबर. या 3 आर्टरीज असं तिन्ही साईडला जाऊन 3 भागाला रक्तप्रवाह देतात आणि म्हणून ती एक संकेत आहे ना, की 3 हार्ट अटॅक आले की हां. घातक असतं हो. किंवा हां. तिसरा हार्ट तिसरा इज अटॅक. फेटल. हो. तर ते त्याच्यामुळे ती संकल्पना आहे. पण अशा ह्या 3 आर्टरीज आहेत, त्या समजा हार्टच्या मसलला ऑक्सिजन देतात, एनर्जी देतात, तो पंप करायला. तर या आर्टरीमध्ये पाईपला गंज कसा चढावा, तसं आतून कोलेस्ट्रॉलचे थर हळूहळू बसत जातात आणि ते फार 70-75% ब्लॉक होईपर्यंत अजिबात लक्षात वगैरे येत नाही. हं, हं. मग त्याच्यानंतर त्रास वगैरे व्हायला लागतो, जो हं. कदाचित निग्लेक्ट होतो, काय होतो आणि हा आतमध्ये बसलेला गंज किंवा कोलेस्ट्रॉलचा थर हं. जेव्हा फुटतो आतून, लिटरली बस्ट हं. होतो, त्याच्यावरती मग रक्ताची गुठळी तयार होते आणि मग त्या भागाला जाणारा रक्तप्रवाह बंद पडतो. हं. देन द हार्ट क्राईज आउट इन पेन. आपण बघूया की समजा इथली जी रक्तवाहिनी आपली हं. हाताला जाणारी नाडी हो. जी आम्ही डॉक्टर लोक तपासतो, हां. ती समजा मी इथे बांधून टाकली तर हात काळा निळा पडेल, खूप खूप हो. पेन होईल हो. हो. आणि ती वेळीच सोडवली नाही तर तो हात मरून जाईल. हो. तसं हार्टच्या 3 मध्ये सपोज एक आर्टरी बंद पडली आहे तर तो भाग काळा निळा पडलेला असतो, तिथनं खूप पेन होतं, उलटी होते, बीपी डाऊन होतं, हे सगळं हं. जे ऐकतो ते सगळं हं. त्याचं आहे. अँड बिगर द एरिया मोर एक्सप्लोजिव्ह आर द सिम्पटम्स. हं. स्मॉल असं कुठेतरी होऊन गेला छोटा एरिया हं. साईड ब्रांचमध्ये, तर मग कधीतरी तो कळत नाही किंवा हं. काल रात्री थोडंसं असं झालं आणि मी आज सकाळी बरा आहे वगैरे असं होतं. सो द रेंज इज फ्रॉम अ व्हेरी स्मॉल हार्ट अटॅक टू अ व्हेरी बिग हार्ट अटॅक. हं. तर मग या सिम्पटम्स त्याच्यामुळे त्यावेळी वेगळी होतात. पण ह्याला आपण ट्रूली हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक असं म्हणायला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल ते बरोबर, रक्ताची गुठळीच तयार होते, आतमध्ये कोलेस्ट्रॉलचाच प्लाक असतो, तोच फुटतो आणि त्याच्यावर रक्ताची गुठळीच होते आणि म्हणून तो हार्टचा भाग हा निकामी होतो, म्हणजे तो वेळीच तो ओपन केली नाही तर. म्हणून मग ती पळापळ असते, लवकर जा हॉस्पिटलमध्ये, गोल्डन आवर. गोल्डन हो, आवरमध्ये ते हो. पोचा. मग ECG मध्ये तोपर्यंत बदल आलेला असतो. हं. मग एन्जिओग्राफी म्हणजे काय? एन्जिओ म्हणजे रक्तवाहिनी, हं. ग्राफ म्हणजे फोटोग्राफ. अच्छा. तर या तिन्ही रक्तवाहिन्यांचा घेतलेला फोटो, त्याला आपण एन्जिओग्राफी म्हणू. त्यामध्ये समजा एक ब्लॉक दिसलाय की जो 100% आहे, तर तिथे जायचं, त्याला ओपन करायचं, रक्तप्रवाह सुरू करायचा. मग काही तासांमध्येच जर रक्तप्रवाह आपण जर परत एस्टॅब्लिश केला तर तो हार्टचा भाग वाचतो, अदरवाईज तो परमनंटली डॅमेज होऊ शकतो. बापरे! म्हणून मग ती पळापळ असेल, गोल्डन आवर, लवकर हं. अँजिओप्लास्टी, हो. डायरेक्ट अँजिओप्लास्टी, त्यासाठी चालतं. बापरे! आणि सर आपण मगाशी लाईफस्टाईल हे एक हं. कारणांपैकी एक म्हटलं. पण आणखीन काय-काय कारणांमुळे या पद्धतीचे हार्ट अटॅक्स येतात? म्हणजे आता हे तर मान्य आहे, की कारण कितीही म्हटलं तरी या लाईफस्टाईलवरती फार आपला कंट्रोल नाहीये. म्हणजे कुठला जॉब करायचा, त्यांचे टायमिंग्स काय असतील आणि मग हल्ली ज्या पद्धतीनं वर्क अवर्समध्ये आपण काम करतो, की मग वीकेंडला मग आपल्याला एक काहीतरी रिलॅक्स्ड हवं असतं. मग आपण वीकेंड्सला पार्ट्या करतो. मग रात्रीची जागरणं होतात आणि मग स्वतःला ट्रीट म्हणून बिंज वॉच केल्या जातात गोष्टी. तर सगळ्याच गोष्टींचा एक-एक करत रिपल इफेक्ट अर्थात होत असणार आहे. पण ज्यावेळेस आपण हृदयविकाराची कारणं म्हणतो, त्यावेळेस काय-काय कारणं असू शकतात या सगळ्याच्या मागे?
त्याला मेडिकली आम्ही रिस्क फॅक्टर्स असं अच्छा. म्हणतो, की असं म्हणू की इट स्टार्ट्स विथ एज आणि सेक्स, म्हणजे पुरुषांमध्ये जेंडर त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं, हो. किंवा मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये ऑलमोस्ट इक्वल प्रमाण बरोबर. असतं, किंवा कल्चर म्हणजे धकाधकीचं जीवन हम्म. असलेलं हम्म. खेडेगावात एकदा हिमालयात राहणाऱ्या माणसाला कदाचित येणार नाही, पण पुण्यात राहणाऱ्या माणसाला येऊ शकतो जास्त कॉमनली. आणि हेरिडिटी म्हणजे फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये आई वडील भाऊ बहीण यांच्यापैकी कोणाला 55 वर्ष वयाच्या आत जर हार्ट अटॅक आला असला, अँजिओप्लास्टी झाली असेल, बायपास झाली असेल, तर त्याला फॅमिली हिस्ट्री आपण म्हणतो. ओके. अच्छा. मग माझ्या काकांना 84 वर्षीवरती हार्ट अटॅक आला, दॅट इज नॉट फॅमिली हिस्ट्री. फर्स्ट डिग्री रिलेटिव्हला 55 वर्ष वयाच्या आत, ओके. ह्याला मग फॅमिली हिस्ट्री म्हणतात. हे 4 जे मी म्हटलं, एज, सेक्स, कल्चर आणि फॅमिली हिस्ट्री, ह्याला मी नॉन मॉडिफायबल म्हणतो, की यात बदलता येणार नाही, ते बरोबर. हे असणारच आहे. तुम्ही काही करा, तुमचे जीन्समध्ये ते आहे वगैरे. पण पुढचे जे 8 आहेत ते मॉडिफायबल आहेत. म्हणजे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्मोकिंग, हाय कोलेस्ट्रॉल, मेंटल स्ट्रेस, ओबेसिटी, लॅक ऑफ स्लीप किंवा स्लीप ॲपनिया, हे सगळे 7-8 आहेत. हे सगळे टोटली लाईफस्टाईल बेस्ड असतात. त्यामुळे त्यांच्यावरती मग म्हणून हे लाईफस्टाईल की नॉन मॉडिफायबल आहेत त्याला काहीच करू शकत नाही आपण. मॉडिफायबल तरी मॉडिफाय करा. म्हणून मग लाईफस्टाईलबद्दल एवढं मग सर्मन्स आणि प्रवचनं चालतात त्याच्यामुळे. आणि रिस्क फॅक्टर्सची गंमत अशी आहे की ते ॲड नाही होत, एक्सपोनेन्शियली इन्क्रीज द रिस्क. म्हणजे समजा एखादा माणूस आज 45 वर्षाचा आहे, त्याला 5 वर्ष डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, स्मोकिंग करतो, कोलेस्ट्रॉल तपासलेलंच नाही, आणि अशा ठिकाणी की प्रचंड ताणतणाव असतोच, फॅमिली हिस्ट्री, असं सगळं बघितलं तर रेस टू द पॉवर टू डायबिटीस, रेस टू द पॉवर टू स्मोकिंग, रेस टू द पॉवर टू हायपरटेन्शन. बापरे. सो त्याला 64 पट रिस्क असते कम्पेअर्ड टू अ नॉर्मल पर्सन. बापरे. म्हणून मग रिस्क फॅक्टर एवढे एक्सपोनेन्शियली ॲड होत असल्यामुळे किंवा रिस्क वाढवत असल्यामुळे, म्हणून मग लाईफस्टाईल आपण हे करतो की ते ॲटलिस्ट सुरुवातीपासून ते इनग्रेन केलं लहान मुलांपासून, तर मग एक कम्प्लिटली मॉडिफायबल रिस्क फॅक्टर तुमच्या हातात राहतो. ओके. आणि त्याच्या पुढे मग त्या रिस्क फॅक्टरची ट्रीटमेंट वगैरे हा भाग नंतरचा झाला, पण बेसिक इज लाईफस्टाईल. सर, आपण जेव्हा आता मगाशी म्हणालो, आताही बोललो की लाईफस्टाईलचा इम्पॅक्ट होतो, सो नक्की मी झोप वेळेत नाही घेतली किंवा मला स्ट्रेस येतोय, त्यांनी काय परिणाम होतो हार्टवरती? म्हणजे हे एक्झॅक्टली त्याचं रिलेशन काय हे समजत नाही. म्हणजे हे सगळेच सांगतात की बाबा तुम्ही झोपला नाहीत की तुमच्या हार्टवरती प्रेशर येणार आहे, तुम्ही अरबट चरबट खाल्लं की तुमच्या प्रेशर येणार आहे, तुमचा ब्रेकअप झालं की तुमच्या हार्टवरती प्रेशर येणार आहे. नक्की ह्याचं कनेक्शन काय आहे? पुरुषांमध्ये जास्त ॲक्च्युली डायरेक्ट केमिकल कोरिलेशन असतं, म्हणजे न्यूरो ट्रान्समिटर्सवरतीच जातात. अक्यूट स्ट्रेस किंवा सपोज क्रॉनिक स्ट्रेसमुळे होतं असं पण ऐकतो. एक रिस्क फॅक्टर इज क्रॉनिक स्ट्रेस. तर क्रॉनिक स्ट्रेसमध्ये ॲड्रेनलिन वाढतं आणि त्याच्यामध्ये एक ठराविक न्यूरो ट्रान्समिटर्स ब्रेनमध्ये वाढतात, आणि ते वाढलेले कायम राहिले तर तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात किंवा तुमच्या रक्तवाहिन्याच्या आतलं लायनिंग खरखरीत होतं, मग तिथे कोलेस्ट्रॉल बसायला मदत होते. असं कनेक्शन हे क्रॉनिक स्ट्रेसचं आहे. डायबिटीज, आता हाय शुगर तुमच्या रक्तातनं वाहत असेल तर इट कॉजेस इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन म्हणजे काय समजायचं असेल तर आपल्याला असं मारलं किंवा मार लागला तर तो भाग लगेच सुजतो, लाल होतो, दुखरा असतो, दॅट इज इन्फ्लमेशन. तसं ह्या हाय शुगरमुळे रक्तवाहिनीच्या आतल्या लायनिंगला इन्फ्लमेशन होतं, मग तिथे परत LDL कोलेस्ट्रॉल बसायला सुरुवात होते. निकोटीन त्यांनी डायरेक्टली इनर लायनिंगवरती अफेक्ट होतो, डायरेक्टली इम्पॅक्टिंग, त्याच्यामुळे तिथे खरखर झाली परत. सो ह्या सगळ्या रिस्क फॅक्टरचं कनेक्शन शेवटी एंडोथिलियम नावाच्या एका प्रकाराचे, म्हणजे आर्टरीच्या आतलं लायनिंग, इंटरनल लायनिंग, त्याला एंडोथिलियम म्हणतात. सो हे डॉक्टर लोकांमध्ये आम्ही एकमेकांना म्हणतो एक कायम की प्रोटेक्ट युअर एंडोथिलियम, इथून सुरुवात झाली पाहिजे. मग ते प्रोटेक्ट एंडोथिलियम करायचं तर तुम्ही म्हणलं असं की लॅक ऑफ स्लीपमुळे, क्रॉनिक स्ट्रेसमुळे ॲड्रेनलिन वाढलं, न्यूरो ट्रान्समिटर वाढला, हार्टवरती परिणाम झाला, किंवा डायबिटीसमुळे झालं, हाय ब्लड प्रेशरमुळे त्या आर्टरीला आतून सारखंच हाय प्रेशर खाली राहिली ती आर्टरी, तर एंडोथिलियम खराब होतं, मग त्याच्यावर परत LDL कोलेस्ट्रॉलचे डिपॉझिट होतं.
ते सगळं कनेक्शन ॲक्च्युली इट इज थ्रू केमिकल्स. बापरे. आणि ज्यावेळेस आपण हार्ट अटॅक म्हणतो त्यावेळेस आपल्याला त्या क्षणी म्हणजे आपल्याला बॉडी त्याच्या आधी सुद्धा सिग्नल्स देत असते का या पद्धतीच्या काही गोष्टी होतात तेव्हा? म्हणजे कारण बऱ्याचदा हेच होतं ना की हार्ट अटॅक आल्यानंतर मग आपण एन्जिओप्लास्टी करायला जातो. पण असं काही होतं का की आपल्याला बॉडी ऑलरेडी सिग्नल्स देते की हे होतंय म्हणजे तुमच्या कदाचित डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे? कारण बऱ्याचदा आपण याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि तिथेच कदाचित या सगळ्याला अटकाव घालता येऊ शकेल. करेक्ट. मी मगाशी म्हणलं हा जो आतनं थर बसत चाललेत हो. त्याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतो. तर ही प्रक्रिया स्लोली वर्षानुवर्ष चालते. 50-60% पर्यंत काही पण फरक पडत नाही. आपण एक पाईप घेतला आणि त्याच्यातनं पाणी वाहतंय. आपण बाहेरून तो पाईप दाबायला लागलो. 50% दाबला तरी तेवढंच पाणी पुढे जाणार आहे. एका कुठल्या तरी क्रिटिकल जंक्शनला 70 ते 75, 72 ते 77 किंवा 67 ते 72 त्यावेळेला अचानक पाणी कमी पडायला लागेल. तसं तो कोलेस्ट्रॉलचा थर वाढत 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 गेला. एका क्रिटिकल जंक्शनला ब्लड सप्लाय कमी पडायला लागतो. पण टिपिकली इट इज एक्झर्शनल. म्हणजे समजा हार्ट वर्क डन बाय द हार्ट एक्स असेल, आत्ता मी बसलोय तर मी पळाल्यानंतर ते 2x होणार आहे हार्टचं काम. आणि त्यावेळेला त्याला मिळणारा ब्लड सप्लाय त्याच्याशी मॅच होत नाही आणि मग अंजायना असा त्रास होतो. अंजायना म्हणजे छाती भरून येणे, छाती दुखणे, आता मध्यभागी काहीतरी त्रास होणं किंवा असं दोन्ही बाजूला ते पसरतं किंवा जॉमध्ये जातं, दोन्ही हातामध्ये जातं, पाठीमध्ये जातं. शक्यतो श्वासपटलाच्या खाली ते जात नाही. अच्छा. कुठलंही एक्झर्शन केल्यानंतर असं काहीतरी कोणाला होत असेल तर ती वॉर्निंग साईन आहे, इट इज अंजायना. आणि एस्पेशली एक्झर्शन नंतर आपण बसल्यावरती आपण नॉर्मल झालो तर इट इज डेफिनेट अंजायना. त्यामुळे असं लोक म्हणतात की मी चाललो होतो आणि मी बसलो होतो काल, अचानक चमक आली. आम्ही लगेच म्हणतो की हे नाही अंजायना वा. पण तो म्हणतो की डॉक्टर आता मला 2 जिने चढल्यावर दम लागायला लागलाय, दिस इज अंजायना. असं सगळं ते एनिथिंग एक्झर्शन रिलेटेड. हार्टचं काम वाढलं, आतमध्ये ब्लॉक असल्यामुळे त्याला पाहिजे तेवढा ब्लड सप्लाय मिळाला नाही. सो इट विल गिव्ह सिग्नल्स इन द फॉर्म ऑफ ब्रेथलेसनेस, चेस्ट पेन, सफोकेशन, स्वेटिंग वगैरे वगैरे. आणि ती आर्टरी पूर्ण बंद पडली तर मग एक्सप्लोजिव्ह हार्ट अटॅकची सगळी लक्षणं येतात. तर एक्झर्शनल गोष्टी ॲडल्ट्समध्ये एस्पेशली आम्ही म्हणतो की 35 नंतर कोणाला होत असेल तर ते चेक करावं. लेडीजमध्ये थोडं वेगळं असतं. त्यांचे सिम्पटम्स आहेत ना, हे टिपिकल मी म्हटलं तसे नसतात सिम्पटम. किंवा थोडं थकवा आल्यासारखं झालं, अच्छा. दिस कुड बी अंजायना इन देम. किंवा कधीतरी ॲबनॉर्मल स्वेटिंगच झालं. किंवा सर्वात घातक शब्द म्हणजे कसं तरीच होत होतं. म्हणजे आम्हालाही डेंजर वाटतं त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी जेव्हा होतात अशा त्यावेळेला दे मस्ट बी इन्व्हेस्टिगेटेड की ॲसिडिटी आहे म्हणून ब्रश ऑफ करू नये. समजा चेकअप केलं आणि काही निघालं नाही तर मस्त ना, आणि काही निघालं तरी मस्त, कारण ते योग्य वेळेला ट्रीटमेंट त्याला दिली जाते. त्यामुळे असं तो आपल्याला जो अडसर असतो हॉस्पिटलमध्ये जाण्याचा, डॉक्टरकडे जाण्याचा, काहीतरी निघेल याची भीती, काहीतरी निघालं तर उलट बरे जेव्हा यू आर नॉर्मल, हे असं त्याच्याकडे बघायला पाहिजे. आपण आता सर ऍसिडिटीचा उल्लेख केला, तर हे बऱ्याचदा जे कॉमनली वाटतं की छातीत दुखल्यासारखं होतंय, काहीतरी वियर्ड वाटतंय, पण ते गॅस आहे की ऍक्च्युअल हार्टचं काहीतरी आहे हे कळत नाही. तर ते तसं आपल्याला ओळखता येतं का की खरं तर ऍक्च्युअली डॉक्टरकडेच जायला पाहिजे? कारण बऱ्याचदा हेच होतं ना, तुम्ही म्हटलं तसं की काहीतरी अरबट-चरबट दिवसभरात खाल्लेलं असतं आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही बहुतेक ना ऍसिडिटीच आहे, किंवा मग अगदी पॅनिक करून माहिती असतं की अरबट-चरबट खाल्लंय, मला हार्ट अटॅक येतोय का, मला काही होतंय का, म्हणून अति काळजी पण केली जाते. तर आपल्याला कसं ते ओळखता येऊ शकतं? प्रश्न कॉमन आहे पण उत्तर मला फार टेक्निकल द्यायचं आहे याचं उत्तर. प्रॉबॅबिलिटी ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग कॉरोनरी आर्टरी डिसीज असं आपण बघतो की एक समजा 55 वर्षाचा डायबिटिक आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, असा व्यक्ती आहे, त्याला जर असं झालं काहीतरी थोडं, तर मला वाटतं ते खूप इन्व्हेस्टिगेट करायला लागतं, कारण त्याची प्रॉबॅबिलिटी ऑफ दॅट पर्सन हॅव्हिंग अ प्रॉब्लेम इज व्हेरी हाय. आणि एक 16 वर्षाची मुलगी आहे, ती म्हणते मला असं जोरात दुखलं, चमक आली, अमुक आली, तर नाही, म्हणजे त्याच्यावरती फार हे असतं. ते आम्ही ॲज अ डॉक्टर लोक बघत असतो. पण आपल्याला समजा झालं, आपण कुठेही असो, तर प्री टेस्ट माझी काय प्रॉबॅबिलिटी आहे बऱ्याच जण माहिती नसतं. तर अशा वेळेला जर एखादी कंप्लेंट
काही एक्झर्शन झाल्यानंतर येत असेल हम्म. आणि बसल्यानंतर जात असेल तर ते हार्टचं आहे असं समजावं. हे जे दुखणं आहे ते दुखलं बसल्या जागी आणि ढेकर येऊन गेलं तर ऑब्व्हियसली इट इज फूड पाईप आणि ॲसिडिटीशी रिलेटेड आहे. पण तरी सुद्धा सल्ला असा आहे की ते आपण नाही करावं डिफरन्शिएट. सिम्पटम असेल तर ॲटलिस्ट आपल्या फॅमिली डॉक्टरला, एखाद्या दोस्त डॉक्टरला फोन करून ॲटलिस्ट बघावं आणि त्यांना जजमेंट घेऊ दे. मग काय पुढे इन्व्हेस्टिगेट करायचं नाही करायचं किंवा ॲसिडिटीचे टॅबलेट घेऊन बघ बरं वाटतंय, हे सगळं त्याच्यानंतर येईल. पण एक्झर्शन नंतर काहीतरी काम केल्यानंतर, श्रम झाल्यानंतर त्रास झाला, आराम केल्यानंतर तो गेला, तर त्याला इन्व्हेस्टिगेट करावं. हे ॲसिडिटी आहे किंवा नाही याचं जजमेंट आपण घेऊ नये, कारण भले भले डॉक्टर चुकतात. म्हणजे अगदी डॉक्टरांकडे गेल्यावर सुद्धा टेस्ट होऊन सुद्धा निदान चुकू शकतं. त्यामुळे आपण तर अजिबात तो डिसिजन घेऊ नये. राईट. सर, आता तुम्ही बोलताना म्हणालात की स्त्रियांना वेगळी लक्षणं दिसू शकतात. तर आत्ता आजकाल आपण बऱ्याचदा बघतोय की पूर्वी असं होतं की बायकांना हार्ट अटॅक येत नाही असं म्हटलं जायचं, पण आजकाल बऱ्याचशा मेनोपॉज नंतरच्या बायकांना हार्ट अटॅक येणं ऐकवत असतं. तर त्यांना काय लक्षणं दिसू शकतात आणि त्यांनी काय काय म्हणतात त्याला काळजी घ्यावी? कारण का तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की कसं तरी वाटतं, म्हणजे हे एखाद्या वेळेस एखाद्याला समजणं अवघड जाऊ शकतं. मी म्हटलं की प्री मिनोपॉज, बिफोर मिनोपॉज खरंच त्यांचे चान्सेस कमी असतात, कारण त्यांना हॉर्मोन्सचं चांगलं प्रोटेक्शन असतं ॲथेरोस्क्लेरोसिस पासून. पण त्याचा पॅराडॉक्स बघा, जी स्त्री सिगरेट ओढते किंवा तंबाखूचं सेवन करते तिला माणसापेक्षा जास्त रिस्क असते मेनोपॉजच्या आधी सुद्धा. जी स्त्री हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस असेल किंवा मिसरी आपण म्हणतो की आता इथे स्मोकिंग करणारे पण आपण बघतो कॉलेज तरुण पुष्कळ दिसत, तर त्यांची रिस्क ही स्मोक करणाऱ्या पुरुषापेक्षा जास्त असते डिस्पाईट दी हॉर्मोन्स. त्यामुळे त्यांच्यामध्ये ते डिस्रप्ट होतं हॉर्मोनचं प्रोटेक्शन आणि मग त्यांना गोष्टी होऊ शकतात. तर रिस्क फॅक्टर इन अ वुमन हे वेगळ्या प्रकारे बिहेव करतात आणि मी म्हटलं की सिम्पटम्स थोडे वेगळे असतात. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की एक अंगावर काढण्याची प्रवृत्ती असते, त्यामुळे इन्व्हेरिबली आमच्याकडे स्त्रिया उशिरा पोचतात की खूप त्रास व्हायला लागला मग जाऊ, किंवा कोणीतरी म्हणतं नाही नाही आई तू यायलाच पाहिजे जायलाच पाहिजे, मग ते घेऊन येतात. बाय दॅट टाईम हार्ट अटॅक ऑलरेडी सेट इन झालेला असतो आणि त्यांचा आधार जास्त गंभीर असतो जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळेला, बिकॉज दे कम लेट. त्यांचा रिस्पॉन्स टू ट्रीटमेंट इक्वली चांगला असतो पुरुषाने एवढा. आणि रिहॅबिलिटेशनची जी प्रोसेस असते की पुढे पाळणं, योगासनं करणं, हे ते उत्तम करतात. पुरुषांपेक्षा त्या जास्त डिसिप्लिन्ड असतात, त्यामुळे रिहॅब त्यांचं फार छान होतं. असं हा क्लिअर कट त्यांच्यामध्ये इट्स कन्सिडर्ड अ डिफरंट डिसीज इन विमेन रादर दॅन मेन. आपण आणि आणखीन एक खूप ऑब्झर्व केलंय किंवा खूप बोललं जातं ते म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक्स. तर ते काय असतं? म्हणजे असा हार्ट अटॅक येतो का की जो तुम्हाला येऊन गेलाय आणि कळतही नाही आणि काहीही लक्षणं नाही, आणि मग तो तितकाच सिव्हिअर असतो का बाकी हार्ट अटॅक्स पेक्षा? 100 हार्ट अटॅक्स मध्ये 10 सायलेंट असतात. अच्छा. हो, म्हणजे ते कळत नाहीत. ह्याचं कारण की कधीतरी झोपेत येतो आणि मग ते कळत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर किंवा असं काहीतरी त्रास व्हायला लागतो. किंवा जे हाय लेवल डायबेटिक्स असतात बरेच वर्ष, त्यांचा पेनच सेन्सिटिव्हिटी गेलेली पेन, त्यामुळे त्यांना असं छातीत दुखलं वगैरे अशा गोष्टी होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सायलेंट हार्ट अटॅक असतात. आणि खूप वेळेला काय होतं की ब्लॉक जो मगाशी मी म्हटलं चरबीचा थर वाढतोय इतका स्लो वाढत जातो तो की तो पूर्ण आर्टरी बंद पडली तरी त्या माणसाला काही फार त्रास होत नाही, कारण बॉडीचं कॉम्पेन्सेशन दुसरीकडनं चालू असतं म्हणून. पण या सर्व प्रकारामुळे हार्ट अटॅक जनरली सायलेंटवाले हे छोटे असतात. तर मोठा असेल तर तो इन्व्हेरिबली 5-6 तासांनी 12 तासांनी तो काहीतरी त्रास देणारच. पण दे आर स्मॉलर वन्स. पण 10% ऑफ ऑल द हार्ट अटॅक्स आर सायलेंट हार्ट अटॅक्स. हार्ट अटॅक्स म्हणलं ना की आपल्याकडे स्पेशली ग्रामीण भागात ना ह्यात 2-3 गोष्टी संलग्नच धरल्या जातात. ते म्हणजे कोलेस्ट्रॉल, BP आणि हार्ट अटॅक, हे एकमेकाचे भाऊबंदकीच असल्यासारखं समजलं जातं. तर ह्याचं काय ह्याचं आर दे द सेम का हे वेगवेगळे आहेत आणि मे बी एकमेकांवरती इम्पॅक्ट करतात? परत मला थोडं टेक्निकलच व्हायला लागेल की जी चरबीचा थर जो बसतो तो कोलेस्ट्रॉलचा असतो. म्हणजे रक्तवाहिनीच्या आतमध्ये जो लेअर वाढत जातोय अथेरोस्क्लेरोसिस, तो चरबीचा असतो, म्हणजे कोलेस्ट्रॉलचा असतो.
त्यामुळे अडथळा हा कोलेस्ट्रॉलचाच असतो हे आपल्याला कळायला पाहिजे. अच्छा. पण याचा अर्थ रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल हाय असं नाही. एखाद्याला डायबिटीस आहे आणि स्मोकिंग करतोय तर त्याच्या रक्तवाहिनीचं आतलं लाइनिंग एंडोथेलियम खराब झालं म्हणून नॉर्मल कोलेस्ट्रॉल पण तिथे टपाटप बसायला लागतं. पण एखाद्याला बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचीच पातळी जास्त असते, म्हणजे त्याला आम्ही हायपर लिपिडीमिया असं म्हणतो. लिपिड म्हणजे फॅट, तर जास्त फॅट त्याच्या सर्क्युलेशनमध्ये. मग आपलं नॉर्मल 40ला इंडियन्समध्ये आम्ही म्हणतो की बॅड कोलेस्ट्रॉल LDL 100 mg/% आसपास असावं. तर एखाद्याचं 170 180 असं कायम आहे, तर नॅचरली ते जाता जाता पण हळूच बसून जातं इकडे तिकडे असं. तर कोलेस्ट्रॉल जास्त असणं इज अ रिस्क फॅक्टर. ओके. पण काही कोलेस्ट्रॉल नॉर्मल असलं रक्तामधलं तरी बाकी रिस्क फॅक्टरमुळे जे काही रिस्क वाढते, फायनल कॉमन पाथवे इज डेपोजिशन ऑफ कोलेस्ट्रॉल. ओके. ओके. आणि ना सर, खूप फनी वाटू शकेल प्रश्न, पण आपल्याला ना बॉलिवूडमध्ये फिल्म्स दाखवतात आणि त्यात हार्ट अटॅक आला म्हणजे काहीतरी एक असा इमोशनल सीन चालू असतो आणि मग त्यात काहीतरी दोघांचं भांडण होतं आणि मग एक काहीतरी छान उचकून बोलतो आणि दुसऱ्याला ते सहन होत नाही आणि मग एकदम त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. म्हणजे हार्ट अटॅक कॉमनर्ससाठीचा म्हणजे त्या पद्धतीने येणारा. आपण बाकी सगळ्या कारणांबद्दल बोललो, पण एक म्हणजे इमोशनल काही गोष्टी, म्हणजे तुम्ही हायपर इमोशनल झाला, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आला, एखादी गोष्ट पटली नाही, तर त्याच्यामुळे पण हार्ट अटॅक येतो का? म्हणजे तुमच्या इमोशन्सचा किती परिणाम होतो हार्टवर? आपण जे रिस्क फॅक्टरची लिस्ट घेतली त्याच्यामध्ये क्रॉनिक स्ट्रेस असा धरला होता की जो चालू आहे, बाबा कोर्ट केस चालू आहे, घरे भाडेकरू हालत नाहीये, काही पण स्ट्रेस, मग मॅरिटल हे असेल, डिस्कॉर्ड असेल, तर हा क्रॉनिक स्ट्रेसनी कोलेस्ट्रॉल डिपॉझिट हळूहळू प्रकार चालू आहे. अच्छा. किंवा असं म्हणू की मग तो वेगळा भाग करूया आपण. डायबिटीस, सिगरेट स्मोकिंग ह्याच्यामुळे हळू कोलेस्ट्रॉलचा स्तर बसतोय. आता 50-60% तो आहे. आता अजिबात त्रास देत नाहीये. पण अचानक तुम्ही म्हणाल की अक्यूट ओव्हरवेल्मिंग स्ट्रेस झाला, की मगाशी उदाहरण दिलं असं काहीतरी त्याचं झालं, तर हार्ट, मी म्हणलं की असं कॉन्व्हेक्स सरफेसवरती आर्टरी आहे ती, तर हार्टचं पंपिंग जास्त जोरात होतं अशा वेळेला अक्यूट स्ट्रेसमध्ये. आणि त्या ॲबनॉर्मल स्ट्रेसमुळे त्या कॉन्व्हेक्स सरफेसवरची आर्टरी आतून फाटते. मे पेंटचा पापुद्रा कसा सुटावा भिंतीवरचा, तसं ते आतलं लाईनीचं टपकन खाली येतं बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह कॉन्ट्रॅक्शन्स. मग त्यावेळेला बॉडीला वाटतं की अरे हे काय आलं मध्येच, आणि मग बॉडी त्याच्यावरती क्लॉट तयार करून टाकते. सो हे बरोबर आहे की अक्यूट स्ट्रेसमुळे येऊ शकतो, पण त्यांना बेसलाईन काहीतरी असतं आतमध्ये 50-60%. मग त्यांचा त्या अक्यूट स्ट्रेसमुळे तो असं त्याचं वेगळं कारण होतं, कोलेस्ट्रॉलचा तो फुटतो आतमध्ये आणि मग क्लॉट तयार होतो. पण येस, अक्यूट स्ट्रेस कॅन लीड टू हार्ट अटॅक्स. बापरे. आणि सर आता तुम्ही बेसिक आर्टरी नॉर्मल असेल तर नाही, पण ते तुमच्या हार्टचं ते एखादी गोष्ट पेलण्याची कितपत ताकद आहे आणि किती लाईटली तुम्ही एखादा स्ट्रेस घेऊ शकता त्याच्यावर पण आय थिंक डिपेंड करू शकत असेल. आणि सर आपण बऱ्याचदा आता बोलता बोलता कोलेस्ट्रॉल हे बऱ्याचदा आलं, आणि आता जर कुठल्याही टेलिव्हिजनला बघितलं तर आपण, तर सतत दर 3 मिनिटांतर एक ॲड येते ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, चांगलं कोलेस्ट्रॉलवालं तेल किंवा हार्टसाठीचं तेल, म्हणजे तेलाचा डब्बा असतो आणि त्याच्यावरती हार्टचा फोटो असतो. सो ह्याचं काय कनेक्शन आहे? कारण का बऱ्याचदा म्हणजे आता खूप दंगा चालू आहे याच्याबद्दल. काही जण म्हणतात की आपल्याकडे कोलेस्ट्रॉलला खूपच बदनाम केलं, कोलेस्ट्रॉल एवढं वाईट नाही आहे आणि तेल काही एवढं वाईट नाही, आणि त्याच वेळेला काही असे व्हिडिओज येतात की 0 तेल वापरलं पाहिजे, तेल हे नॅचरलच नाही आहे ह्युमन बॉडीसाठी. सो त्यामुळे थोडासा सामान्य माणसाचा गोंधळ होतो. ह्याचं काय कनेक्शन आहे आपण जर समजून घेऊ शकलो तर बरं होईल. ओके, ॲक्च्युली सहज लक्षात ठेवायचं असेल तर रूम टेम्परेचरला जे तेल किंवा जे फॅट, स्निग्ध पदार्थ हा सॉलिड होतो, ते शरीराला चांगलं नसतं. जसे डालडा किंवा लोणी किंवा चीज, ह्या सगळ्या गोष्टी रूम टेम्परेचरला सॉलिड असतात. ते आणि साजूक तूप पण त्याच्यामध्ये लेअर असतो ना तो, त्यामुळे इट्स नॉट कम्प्लिटली दर सगळंच सॉलिडिफाय होत नाही ते त्याच्यावर. पण मग तशी तेलं जर तुम्ही बघितली, बाकी करडईचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा हे सगळे एवढे होत नाहीत, तर ते सहज लक्षात ठेवण्यासाठी आहे ते.
पण आपल्याला जे डबे दाखवतात हार्टवरती वगैरे तसं अजिबात काही नसतं. म्हणजे ते सगळं चुकीचं असतं. जर तेल कुठलं वापरायचं असं जेव्हा विचारतात त्याला MUFA मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड मुफा. असतं. तर बेस्ट मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे व्हर्जिन काय म्हणतात त्याला ऑलिव्ह ऑलिव्ह ऑइल. व्हर्जिन आता ऑलिव्ह. व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आपल्याकडे कसं मिळेल हो. आणि आपल्या इंडियन कुकिंगमध्ये जर ते असं रट शिजवलं गेलं तर ते राहत नाही ना व्हर्जिन ऑइल. ते हो. कम्प्लीट त्याचं डिस्ट्रॉय होतं प्रॉपर्टीज. ते फक्त सॅलॅडवरती हा. ड्रेसिंग म्हणून हो. ते छान असतं किंवा दॅट इज हम्म. ओके. तर आपल्याकडचं मुफा इज शेंगदाणा तेल. अच्छा. त्यामुळे बेसिक कुकिंग हे आपलं सगळं 80% तरी कुकिंग शेंगदाणा तेल गोड तेलात असावं हो. जे आपल्याकडे असतं. आणि एक सेकंड तेल असं म्हणतात की जे मोहरीचं तेल, तिळाचं तेल, ह्या सगळ्या जे किंवा सफोला किंवा सॅफ्लॉवर, सनफ्लॉवर ह्या सगळ्या 4 एक प्रमाणात जर आपण वापरले, 4 शेंगदाण्याला एक दुसरं तेल, तर मग दॅट सपोज टू बी द बेस्ट कॉम्बिनेशन. साजूक तूप हॅज व्हेरी गुड प्रॉपर्टीज. त्यामुळे त्याला 1 चमचा साजूक तूप आपल्याला डेफिनेटली अलाउड आहे. इनफॅक्ट ते घ्यावं. ओके. म्हणजे आपण हल्ली खूप आहे ओमेगा 3 हो, हो, हो. अक्रोड मध्ये खूप चांगलं ओमेगा 3 असतं किंवा बदामामध्ये, तसं साजूक तुपामध्ये ओमेगा 3 असतं. त्यामुळे म्हणून मग ते, आणि ते स्टडीडच नाही ना. न्यूट्रिशनिस्ट जे बाहेरचे आहेत त्यांना लोण्यापर्यंत सगळं माहिती आहे. त्याच्या पुढे स्टडी हेच नाही. तूप कसं असतं, काय बनवतात त्यांना माहितीच नाही. आणि ऍक्च्युली आयुर्वेदिक तेलही पूर्ण वेगळ्या प्रकारे बनवले जातात. ते साधं कढवून आम्ही असं नसतात त्याला. म्हणजे त्यांची मेडिसिनल तूप आहे ते वेगळंच असतं आणि अजून ती प्रोसेसही वेगळी असते. त्याच्यामध्ये जे संशोधन आत्ता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे ह्याच्यामध्ये झालंय त्याच्यामध्ये त्याच्या चांगल्या प्रॉपर्टीज आहेत. पण तरीसुद्धा ते एक सॅच्युरेटेड फॅट आहे. त्यामुळे त्याचं जर जास्त झालं तर ते त्रास देणार. पण आपल्या जेवणामध्ये, आपल्या कन्झम्पशनमध्ये ते जरूर असावं. देर इज नो डाऊट. आणि सर कोकोनट ऑइल? कोकोनट ऑइल नॉट गुड. कारण का बऱ्याचदा ते त्या ह्याच्यातच सांगितलं जातं की कोकोनट मध्ये ओमेगा 3 म्हणजे ऑलिव्ह ऑइलपेक्षा हे तेवढंच त्याचाच भारतीय कझिन आहे वगैरे असं सांगितलं. मुफा चं कॉरिलरी पुणे आहे आपल्या इंडियामध्ये इज शेंगदाणा गोड तेल. ओके. आणि सर ज्यावेळेस आपण हार्ट म्हणतो आणि आता आपण ऑलरेडी त्या पार्टकडे चाललोय, ज्यावेळेस आपल्याला काय काय गोष्टी करता येऊ शकतील, तर एकतर आपल्याला स्वतःच्या हार्टची हेल्थ तपासता येते का? म्हणजे आपण कायम हार्ट अटॅक यायला पाहिजे, कुठेतरी कोलॅप्स व्हायला पाहिजे याची वाट न बघता मला आत्तापासून माझ्या हार्टची हेल्थ तपासता येईल का? आणि जर त्याची हेल्थ सुधारायची असेल तर मी आत्तापासून काय करू शकतो? म्हणजे तो प्रिव्हेंटच करायचा आहे, मला त्या पॉईंटपर्यंतच पोहोचायचं नाहीये. म्हणजे जर 40च्या आतले हार्ट अटॅक येणारे 50% लोक आहेत, तर मला जर त्या 50%त राहायचं नसेल तर काय करायला हवं? असा विचार सगळ्यांनी केला तर किती बरं होईल. बरं, ऍक्च्युली ना तुम्हाला माहिती आहे डायबिटीस हा जन्मापासून असू शकतो. टाईप ए डायबिटीस, इन्सुलिनच नसतं शरीरामध्ये, किंवा हाय ब्लड प्रेशर हे अगदी जन्मापासून असू शकतं. जे डायग्नोस होत नाही अनफॉर्च्युनेटली, कारण घेतलंच जात नाही, तपासलंच जात नाही कधी. त्यामुळे पहिला जो चेक असतो ना आपला शाळेमधला चेक 10 वर्षाचा असतो ना, त्यामध्ये ॲटलिस्ट एकदा ब्लड प्रेशर, एकदा शुगर, एकदा कोलेस्ट्रॉल सुद्धा जन्मापासून असतं एक स्मॉल पण. तर पहिला चेक हा त्यावेळेला व्हायला पाहिजे. म्हणजे हे जे लोक आहेत अगदी मे बी ते 4-5% असतील, पण त्यांना त्यावेळेला आपल्याला निदान करता आलं पाहिजे. मग त्यावेळेला शुगर, बीपी आणि कोलेस्ट्रॉल हे समजा नॉर्मल असेल तर नेक्स्ट चेक शुड बी अराउंड 30 इयर्स. ओके. 30 वर्ष वयाला हे सगळं वजन, ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टी चेक झाल्या पाहिजे. मग यावेळेला अजूनही हार्टची तपासणी आपण करत नाहीये, कारण तो कॉमन सेन्स लाईफस्टाईल असावी, या सगळ्या तपासण्या केलेल्या असाव्या. त्याच्यानंतर एखाद्याला समजा फार फॅमिली हिस्ट्री असेल, तरुण वयामध्ये कोणाला तरी त्यांच्या घरामध्ये अटॅक आलेला असेल तर त्यांना आम्ही स्ट्रेस टेस्ट करतो, ट्रेडमिल टेस्ट, पट्ट्यावरची टेस्ट. ओके. इट्स अ व्हेरी गुड स्क्रीनिंग टेस्ट, की बाबा जनरली काही नाही ना, हे कळलं पुढचे 3 वर्ष आपण ओके राहू शकतो. ओके. लेडीजमध्ये अनफॉर्च्युनेटली स्ट्रेस टेस्ट चांगली येत नाही. अच्छा. फॉल्स पॉझिटिव्ह होतं, काहीतरीच रिझल्ट दाखवते ते. ओके. त्याच्यामध्ये मग त्यामुळे लेडीजमध्ये स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली, आम्ही एक काहीतरी हायर टेस्ट करून आम्हाला माहिती की नाही आहे हिला काही, उगीच ती टेस्ट. ओन्ली 70% ॲक्युरेसी. पुरुषांमध्ये जवळजवळ 95% ॲक्युरेसी. ओके. त्यामुळे हा 2 मध्ये खूप फरक असतो. आणि समजा आपण 40 पर्यंत आलोय आज, आजच्या घडीला मला असं वाटतं
की अपार्ट फ्रॉम डुईंग युअर वेट, युअर ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल, व्हॉट यू मस्ट डू इज अ CT कॉरोनरी अँजिओग्राफी. ओके. CT अँजिओग्राफी ही टेस्ट आता एकतर उपलब्ध झाली आहे, इझिली अवेलेबल आहे. 17-18 हजार रुपये, मी कॉस्ट थोडी ॲव्हरेज ह्याच्याच्या माने तपासणीच्या माने जास्त आहे, पण जी इन्फॉर्मेशन ती देणार आहे ती 17-18 हजार रुपयेपेक्षा फार जास्त आहे. आणि त्याची नेगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू, CT अँजिओमध्ये असं आलं की काही नाही तर 100% करेक्ट असतं. त्याच्यामध्ये मग पुढे काही सुप्रीम कोर्ट आहे ते असं निगेटिव्ह ह्याच्या, त्याच्यामध्ये काही ब्लॉक्स दाखवले वगैरे तर मग परत डॉक्टरांना तो कोर्स फॉलो करू. तर माझ्या मते आता असा असावा, पहिला चेक सिम्पल BP, शुगर, कोलेस्ट्रॉल 10 वर्ष व्हायला, मग 30 वर्ष व्हायला, आणि मग नंतर स्ट्रेसेस मधल्या कारण 40ला एक CT अँजिओ व्हायला पाहिजे. ओके. मग ती नॉर्मल आली तर मग 5 वर्षांनी करा, 5 वर्षांनी करा. दॅट इज असं हे चेक करत राहिलं तर आपल्याला लवकर गोष्टी सापडतील. आजारच सापडायला पाहिजे असं नाही, रिस्क फॅक्टर पण आधी सापडायला पाहिजे, सो दॅट यू कॅन वर्क ऑन देम. आणि समजा एखाद्याला असं म्हणू की CT अँजिओ केली आज आणि त्याला थोडं कॅल्शियम आहे, नॉर्मल कॅल्शियम 0 असतं, पण समजा एखाद्याला 200 कॅल्शियम आहे, तर मग त्यांनी कसं प्रोटेक्ट करावं हा पुढचा भाग झाला. मग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना टार्गेट्स सेट करतो. वजन किती, ब्लड प्रेशर 130च्या खाली कायम, हार्ट रेट 60 आणि 70च्या मध्ये पाहिजे, किंवा कोलेस्ट्रॉल LDL हे 100 नव्हे 70च्या खाली पाहिजे, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 हे करेक्ट झालं पाहिजे. या सगळे टार्गेट्स असे सेट केले. त्याच्यासाठी त्या व्यक्तींनी कॉमन सेन्स डाएट, कॉमन सेन्स एक्सरसाइज केला, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मित्रमंडळी, सोशली उपयुक्त गोष्टी वगैरे केला, आणि ऑफकोर्स स्मोकिंग वगैरे टाळलं, तर त्याला खूप चांगलं प्रोटेक्शन मिळतं, प्रिव्हेंटिव्ह प्रोटेक्शन. आणि त्याच्या पुढचं जे प्रोटेक्शन आहे LDL हे कमी करायचं, त्याच्यासाठी एक गोळी वापरायलाच लागते. ती जर वापरली तर मग एकदम छान प्रोटेक्शन आपल्याला मिळू शकतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचं डायग्नोसिस लवकर होणार आहे, रिस्क फॅक्टर लवकर निदानास येणार आहेत, आणि प्रोटेक्टिव्ह गोष्टी करायच्या. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की डाएट अँड एक्सरसाइज बद्दल एवढा उदो करायचं काय कारण आहे? आपण जर बाहेरून स्वच्छ व्हायला लहानपणापासून आंघोळ करतो, रोज करतो, मग पाऊस पडत असो हे करतो, सगळी बहुतेक वेळा आपण आंघोळ करतो. घरामध्ये लग्न आहे म्हणून मी सर डाएट पाळू शकलो नाही, आपण तू आंघोळ केली ना, असं आहे ते खरं. तर माझं म्हणणं, डाएट अँड एक्सरसाइज शुड बी फॉर इंटरनल क्लीननेस. बाहेरून स्वच्छ व्हायला रोज साबणाने आंघोळ करत, तर इंटरनल क्लीननेस रोज काहीतरी एफर्ट व्हायला पाहिजे. आणि मग तो रोज म्हणजेच 80% का 90% का हा थोडा डिस्कशनचा भाग होईल, पण ती ॲटिट्यूड अशी पाहिजे. घराच्या डायनिंग टेबलवर लहानपणापासून मुलालाही सांगितलं गेलं पाहिजे, जशी तू आंघोळ करतोयस बाहेर स्वच्छ, तसं आतनं तुमचं सगळं चांगलं शरीर राहण्यासाठी तुला डाएट पाळणं, एक्सरसाइज करणं आणि मित्र परिवार मोठा असणं हे महत्वाचं आहे. मला वाटतं खूप महत्वाचं आहे. आणि मला त्यात थोडंसं एक एक्सटेंड करत हेही विचारायचं आहे की आपल्याला स्वतःला याचे हे तर आता जे आपण पॅरामीटर्स पाहिले ते बऱ्यापैकी डॉक्टरकडे जाऊन तपासण्यासारखे आहेत, तर स्वतःला काही गोष्टी बघता येतात का? कारण जे खूप सडपातळ माणसं असतात त्यांचं असं होतं ना की मी तर इतका सडपातळ आहे, मला काय हार्टचे रिस्क आहे, किंवा कोणीतरी जे ओव्हरवेट असतात ते म्हणतात की मी तर फार ऍक्टिव्ह आहे, मला काय याची गरज आहे. तर स्वतःला सुद्धा या गोष्टी तपासता, स्वतःच्या बाबतीतल्या बॉडीचे काही साईन्स ओळखता येऊ शकतात का? नाही, खरं उत्तर त्याचं एक तर असं म्हणू की जो लीन आणि फिट माणूस आहे तो नक्कीच सेफ आहे ॲज कम्पेअर्ड टू समबडी इज नॉट लीन अँड फिट. म्हणजे त्याचं पर्सेंटेज ऑफ हार्ट अटॅक नक्कीच कमी असतं. जसं एखादा माणूस सिगरेट ओढत नाही आणि सिगरेट ओढतो याच्यामधला जो फरक आहे, तसं फिटर माणूस आणि नॉन फिट माणूस आहे. एखादा माणूस ओबीज आणि ऍक्टिव्ह आहे, ही इज बेटर ऑफ दॅन समबडी ओबीज अँड नॉन ऍक्टिव्ह. त्यामुळे त्याच्यामध्ये फरक नक्कीच आहे आणि ते चांगलंच आहे, प्रश्नच नाही. पण स्वतःला कसं कळेल, मला वाटतं ह्याच्यामध्येच कळेल की समजा तुम्ही एक्सरसाइज करता आहात, रोज 6 लॅप्स मांडणारा स्विमिंग करणारा माणूस 4 लॅप्स नंतर त्याला काहीतरी वाटायला लागलं, तर मग देर इज समथिंग असं विचार करावा. ओके. सर, आता आपण 2 गोष्टींबद्दल प्रिडॉमिनंटली बोललो, दॅट इज डाएट आणि एक्सरसाइज. सर, आपण ह्याच्यावरती थोडंसं डबल क्लिक करून अजून डिटेलमध्ये जाऊ शकलो तर डाएट म्हणजे काय गोष्टी आपण
साधारणतः खाल्ल्या पाहिजेत आणि काय गोष्टी साधारणतः डेफिनेटली टाळल्या पाहिजेत आणि काय प्रमाणात? कारण का प्रमाण हाही आणि माझ्यासारख्याला प्रमाण हा मुद्दा जरा नाही, ऍक्च्युली मी तर हल्ली असंच म्हणायला लागलो की काय खातोय पेक्षा किती खातो याच्यावर लक्ष दे. हम्म. कॅलॉरिक रिस्ट्रिक्शन म्हणजे तुमच्या टोटल नंबर ऑफ कॅलरीज कमी व्हायला पाहिजे. ओके. म्हणजे फक्त शुगर आणि फक्त हे तर इम्पॉर्टंट आहेच, पण टोटल नंबर ऑफ कॅलरीज तुम्ही कमी केल्यात तर आपोआप तुम्हाला त्याच्यातनं फरक. वजन कमी होणं हे व्यायामावर अजिबात अवलंबून नसतं. इट इज एंटायरली डाएट रिलेटेड, म्हणजे तसं बघायला गेलं तर. त्यामुळे आपण असं म्हणू की असं एक मनामध्ये घर करायचं आपण की हे शरीरासाठी खाणे, हे जिभेसाठी खाणे. हम्म. तर शरीरासाठी खाणं म्हणजे पोळी भाजी भाकरी, आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण इज वंडरफुल. मेडिकली इतकं करेक्ट मीलच नाही जगात कुठेही, असं मला वाटतं. पोळी भाजी भाकरी, भात आमटी वरण दही ताक कोशिंबीर फळं गाजर काकडी टोमॅटो मे बी ड्राय फ्रुट्स. इट इज जस्ट परफेक्ट. म्हणजे जर तुम्ही एखादा माणूस खात राहिला तर त्याची शक्यता काहीही व्हायची खूपच कमी राहते. हम्म. आणि मग जिभेसाठीचे पदार्थ तळलेलं तवंग आलेलं डीप फ्राय केलेलं मिठाईचं गोडाचं हे सगळे आवडणारे पदार्थ असतात. त्यामुळे मग त्याचं प्रमाण किती ह्याचं प्रमाण किती असं. इंडल्जन्स असावा का नाही हा एक प्रश्न बऱ्याच वेळा. किंवा इंडल्जन्स म्हणजे आठवड्यातनं एकदा का तीनदा का एखादा म्हणतो की नाही नाही मी 15-20 वेळा. तसं नाही. एक सिम्पल मी सांगतो लोकांना की 90-10 रेशो पाळा ना. आपण समजा दिवसातून 3दा खातो तर महिन्यातून 100 वेळा खातो. ते 100रातल्या 90 वेळेला शरीरासाठी खा. 10 वेळेला म्हणजे आठवड्यातनं 2दा-3दा तुम्ही थोडं इंडल्ज केलं तरी किंवा इंडल्ज केलं तरी चालणार आहे. आणि यंगर यू आर किंवा मोर एक्सरसाइजिंग यू आर तुम्हाला प्रॉबब्ली इंडल्जन्सला जास्त तुम्हाला वाव आहे. तुम्हाला काही आजार झालाय किंवा तुम्ही गोळ्या घेताय किंवा तुम्हाला जरा वय झालंय पण 40-45 नंतर मग तुम्हाला जास्त स्ट्रिक्ट राहायला लागतं. पण हा रेशो कायम पाहिजे. मित्रांमध्ये ह्या रेशोचं डिस्कशन झालं पाहिजे. जो डाएट पाळतो त्याला हिणवणं इज सर्वात ती घातक गोष्ट असते. जो डाएट पाळतो त्याला फॉलो करायला पाहिजे ना, रादर दॅन त्याला खाली पाडणं. तसं आय थिंक पिअर प्रेशर किंवा पिअर डिस्कशन ह्याच्यावरती फार इम्पॉर्टंट असतं. एकमेकांना सहाय्य करू. आणि टाळण्याच्या गोष्टी मी म्हटलं या सगळ्या टाळाव्यात किंवा हे. आणि एक्सेस कॅलरीज डेफिनेटली टाळाव्यात. कॅलरी रिस्ट्रिक्शन केलं की आपोआप तुमचं. त्याला एक उपाय असा असतो की घरामध्ये पण राईस प्लेट सारखं खायचं. समजा तुम्ही राईस प्लेट म्हणजे कसं की एकदाच ते ताट आणून देतात आणि नेक्स्ट काही घ्यायचं असेल तर एक्स्ट्रा पैसे लागतात. तसं घरामध्ये तुम्ही प्लेट वाढून घ्यायची तुमची. म्हणजे किचनमध्ये जाऊन प्लेट स्वतः वाढून घ्यायची, डायनिंग टेबलवर येऊन प्लेट संपवायची अँड दॅट्स इट. सेकंड हेल्पिंग कसलंही घ्यायचं नाही. आणि हा आग्रह वगैरे पदार्थ जरा प्रकार जरा कमी व्हायला पाहिजे. मी तर अशा कधी कधी असं चिडून म्हणतो की तुमच्या घरी आलेले पाहुणे लवकर मरावेत अशी इच्छा असेल तर आग्रह करा. बापरे. सॉरी म्हणजे अगदीच ते असं बिंबवायला ते बरं पडतं. असं तोंडातच जिलव्या देऊ नयेत असं. सर आपण खाण्याबद्दलच बोलतोय तर ना हल्ली सगळेजण म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरतात आणि इंस्टाग्रामवर काय युट्यूबवर काय सगळेजण ना त्यांचे सुपर फूड सांगतात की हार्टसाठी हे 5 गोष्टी खा किंवा काय हार्टसाठी या 5 गोष्टी अवॉइड करा. तर असं काही असतं का? म्हणजे कारण प्रत्येक जण ना वेगवेगळ्या काहीतरी क्लुप्त्या घेऊन येतं आणि काहीतरी आजपासून हे खाणं बंद करा तुमचं हार्ट हेल्दी होईल. तर खरंच या गोष्टींवरती यात काही तथ्य आहे का? आणि जर अशा काही गोष्टी असतील की या गोष्टी खाल्ल्याने तुमच्या हृदयाला ऍक्च्युअल फायदा होऊ शकतो किंवा याने नक्की नुकसान होईल असं काही असू शकतं का? आपण समजा एखादी एक छोटा व्हिडिओ पाहिला तर तो AI आहे का रिअल आहे जसं आपण विचार करतो तसं ह्या सगळ्याच्या बद्दल विचार करायला आपण की हे किती सपोर्टेड आहे. कुठल्या तरी असोसिएशननी त्याला बॅकअप केलेलं आहे किंवा अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणून इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी म्हणा किंवा लिपिड असोसिएशन इंडिया यांनी बॅक केलं की हे बघायला पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे जर समजा काही असे इझी फिक्स फॉर्म्युले असते तर आम्ही डॉक्टर लोकांनी ते नक्कीच सांगितले असते. पण ते तसे नाही आहेत. त्यामुळे असं काही नसतं इझी फिक्स. मी मगाशी म्हटलं तेवढंच ब्रॉड क्लासिफिकेशन शरीरासाठी काय आहे आणि जिभेसाठी काय. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की
आपल्या सगळ्या लोकांना 100 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल एका दिवसात खायला अलाउड आहे ॲडल्ट्सना. तर एक अंड्याचा पिवळं तुम्हाला 180 मिलीग्रॅम देतं. बापरे. मग सांगा तुम्ही, एखादा माणूस 2 अंड्याचा ऑमलेट खातो आणि मग दिवसभर बाकी सगळं जे काही खातो त्यांनी किती कोलेस्ट्रॉल जात असेल. म्हणून असं थोडंसं ना कॅलॉरिक व्हॅल्यू म्हणा किंवा हे म्हणा, थोडंसं एवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आज, तर तेवढा थोडासा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि मला म्हणजे आमच्या घरामध्ये आता 35-41 वर्षाच्या 2 मुली आहेत. त्या इतक्या वेल इन्फॉर्म्ड आहेत की मलाच ते शिकवतात की डॅड हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, याची कॅलॉरिक व्हॅल्यू. आणि का नाही, म्हणजे वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज द बेस्ट फूड फॉर अस. त्यामुळे असे क्विक फिक्स फॉर्म्युले नाही, पण कॉमन सेन्स मात्र तिथे पाहिजे. आणि सर्व आजारांची जड ही खाण्यामध्ये आहे, हे आपल्याला लहानपणापासून आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे. बापरे. सर, तर तुम्ही अंड्यांबद्दल बोललात, मला ऍक्च्युअली तोच पुढचा प्रश्न होता की नॉनव्हेज खाणं त्याचं म्हणजे, कारण का जर अंड्यातच एवढं हे असेल तर नॉनव्हेजचं पण काही असणारच ना. म्हणजे आपण म्हणू की व्हाईट मीट म्हणजे एग व्हाईट, फिश आणि चिकन हे व्हाईट मीटच्या ह्याच्यात येतात. बरोबर. तर ते आर ओके लीन, ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एवढं हाय LDL कोलेस्ट्रॉल एवढं नसतं. पण रेड मीट म्हणजे मटन, लिव्हर म्हणजे ऑर्गन मीट, लिव्हर, ब्रेन, प्रॉन्स, अंड्याचा पिवळा भाग, हे सगळे रेड मीट म्हणून. तर ते भयंकर रिच असतात. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की ते आर चांगले नाहीत आपल्या हार्टसाठी. त्यामुळे त्याचं पर्सेंटेज कसं कमी ठेवावं. नॉनव्हेज खाऊ त्यावेळेला व्हाईट मीट घरामध्ये असतं त्यावेळेला व्हाईट मीट खावं का, एखाद्या पार्टीमध्ये रेड मीट खावं का, हे सगळं आपण विचार करू. त्यावेळी प्रिन्सिपली आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. हाऊ टू इम्प्लिमेंट इट हे आपण कदाचित ठरवू शकतो. आपण आता एक्सरसाइज बद्दल पण बोललो आणि कायम हार्टच्या गोष्टींबद्दल कोणी सांगितलं की सगळेजण मग एक्सरसाइज करा, एक्सरसाइज करा. तर खरंच एक्सरसाइज, रेग्युलर व्यायाम केल्याचा तुमच्या हार्टवर कसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो? तुफान, प्रश्नच नाही. म्हणजे समजा एखादा माणूस रेग्युलर एरोबिक पद्धतीचा व्यायाम करतोय, म्हणजे वॉकिंग, सायकलिंग, जॉगिंग, डान्सिंग, एरोबिक्स इन द जिम किंवा झुंबा, हे सगळे एरोबिक व्यायाम प्रकार आहेत जिथे आपण खूप श्वास घेतो, खूप ऑक्सिजन घेतो, हृदयाचे ठोके वाढतात आणि मग थोड्या वेळाने ते कमी होतात. या प्रकारचं हृदयाला दिलेलं एक ते ट्रेनिंग असतं. त्यामुळे असं रेग्युलरली एरोबिक करणाऱ्या व्यक्तीचं हृदय हे डेफिनेटली जास्त सक्षम असतं. त्याच्यामध्ये जास्त आर्टरीज असतात. त्यामुळे त्याला जर हार्ट अटॅक आला तर ही फेअर्स बेटर दॅन समबडी हू इज नॉट एक्सरसाइजिंग. आणि त्याचं ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल हे कमी राहायला या एरोबिक पद्धतीच्या व्यायामाने उपयोग होतो. त्यामुळे आणि शिवाय इवन स्ट्रेस मॅनेजमेंटला सुद्धा रेग्युलर एक्सरसाइज हा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे सगळ्या गोष्टी जर एकत्र असतील तर ऑलमोस्ट एक सब लफडो की एक दवा आहे असं आहे ते खरं. त्यामुळे एक्सरसाइज तेवढा महत्त्वाचा आहे. आणि मग तो फक्त एरोबिक हा हार्टसाठी चांगला आहे, कार्डिओ व्हॅस्क्युलर सिस्टीमसाठी, पण बाकी सुद्धा मसल आणि बोन्स सुद्धा असतात आपले. त्यामुळे मग रेझिस्टन्स ट्रेनिंग पण आयडियली लागतं. याचं एक चांगलं कॉम्बिनेशन. आणि त्यामध्येच मग लोक योगा इंट्रोड्यूस, माझ्या मते योग ही मोर दॅन द बॉडी इट इज फॉर द माइंड. त्यामुळे योग मेडिटेशन हा एक वेगळा कॅटेगरी करायला पाहिजे. एरोबिक एक्सरसाइज आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे वेट्स वगैरे हे वेगळं कॅटेगरी केलं पाहिजे. तर याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आपापल्या आवडीप्रमाणे किंवा आपापल्या टाईमप्रमाणे आपल्याला जे अवेलेबल आहे त्याच्याप्रमाणे असं आपण प्रत्येकाने करून घ्यायला पाहिजे. पण जवळजवळ 150 मिनिटं पर आठवड्याला, पर वीक एवढा वेळ आपण व्यायामाला द्यायला पाहिजे. 30 मिनिटाचे 5 सेशन तुम्ही आठवड्यातनं केले, कुठलेही तुम्हाला पाहिजे ते, तरी इट विल हेल्प यू डेफिनेटली. ओके, 30 मिनिटाचे किमान 5 सेशन, 150 मिनिट्स पर वीक एवढा व्यायाम झाला पाहिजे. ओके. आपण एक्सरसाइजबद्दलच बोलतोय, तर आत्ता ना आपण मगाशी पण बोललो की बऱ्याचशा न्यूज ऐकतो की आपण जिममध्ये कोणीतरी झालं. त्या बाबतीत एक छोटासा हे होता की किती प्रमाणात आपण थोडंसं स्ट्रेच करायचं, कारण का व्यायाम करताना आपण एक्साइटमेंटमध्ये थोडंसं जास्त करायचं असतं आणि हळूहळू तुमची लेवल वाढवायची असते असं सांगितलं जातं. पळताना पण सांगतात की थोडं आत्ता आपण काय बाबा 8 किलोमीटर पर आवरने पळतोय, तर आता उद्या 10 जाऊया, हळूहळू वाढवायचं. ते कुठेपर्यंत काय लेवलचा रेझिस्टन्स इज ओके, आपलं शरीर कधीतरी टिक करत असं, तेव्हा काय?
आय थिंक टाइम हॅज कम की आपण प्रत्येकाने स्मार्टवॉच घालावं. आणि हल्ली काय अवघड नाही, बऱ्याच जणांकडे ते असू शकतं मिडल क्लास, अप्पर मिडल क्लासमध्ये. तर 220 मायनस एज, सपोज एका 40 वर्षाचा माणूस आहे, तर त्याचं टार्गेट इज अबाउट 220 मायनस एज 40, म्हणजे 180 हे त्याचं टार्गेट आहे. तर बहुतेक वेळेला व्यायाम करताना त्यांनी यंग आणि नॉर्मल लोकांनी 180पर्यंत जायला हरकत नाही. 180च्या वर स्ट्रेच करू नये. 60 वर्षाचा माणूस आहे तर त्यांनी मग 220 मायनस 160पर्यंत त्याचं टार्गेट आहे. आणि ज्यांना काही थोडा प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही म्हणतो की 80% ऑफ द टार्गेट. एखाद्याला अँजिओप्लास्टी झाल्या, बायपास झाले किंवा काहीतरी झालंय, तर त्याचं समजा 180 टार्गेट आहे, त्याच्या 80% पर्यंत त्यांनी जावं. तर दॅट इज द वे टू स्ट्रेच युअर. मग तुम्ही जसे फिटर होता तसं मग तो पॉइंट यायला तुम्हाला जास्त वेळ लागतो, तुम्ही जास्त एक्सरसाइज करू शकता. आता बऱ्याचदा आपण लाँग वर्किंग आवर्स आणि ह्या सगळ्याबद्दल बोलतो. बऱ्याचदा कुठेतरी 70 तास काम केलं पाहिजे, 90 तास काम केलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी ऐकतो. तर लाँग वर्किंग आवर्सचा पण परिणाम होतो का आणि काय पद्धतीने परिणाम होतो? 100% होतो. बेसिकली सिटिंग इज न्यू स्मोकिंग, हे तुम्ही ऐकलं असेल की आता तुम्ही 2 तास एका जागी बसला की जवळजवळ तुम्ही 2-3 सिगरेट ओढल्या इतकं तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मग आता IT सेक्टरमध्ये नाही का स्टँडिंग वर्क स्टेशन आहे, तुम्ही उभे असला की तुमची मोठे मसल वापरता, त्यामुळे तुमचं एनर्जी एक्सपेंडिचर चांगलं राहतं. म्हणून आम्ही म्हणतो की दर अर्ध्या तासाला यू शुड पेस अबाउट 15 स्टेप्स. 15 स्टेप्स चालायला 7-8 सेकंद लागतात, म्हणजे तेवढे आपण दर तासाला मुवमेंट करू शकतो जिथे आपण जसे आहोत तसं. तर हे सेडेंटरी लाईफमुळे होतं. आणि ऑफकोर्स या लाँग वर्किंग अवर्समुळे जे बाकी गोष्टी होतात की रेग्युलर टायमिंग ऑफ फूड किंवा एक्सेस टी कॉफी किंवा मेंटल स्ट्रेस, या सगळ्यांनी शेवटी जाऊन लाइनिंग खराब होऊन एंडोथेलियम खराब होऊन ब्लॉक्स होऊ शकतात. आपण आता डिव्हायसेस बद्दल बोललोच, तर आता जवळपास ॲपलच्या सगळ्या डिव्हायसेसमध्ये मोबाईल घड्याळामध्ये ECG चेक करता येतो. तर त्या सगळ्या डिव्हायसेस वगैरेवरती त्यांचे ECG जे असतात किंवा वेगवेगळ्या स्मार्ट वॉचेस जे असतात, त्याच्यातले जे ECGचे रिझल्ट्स असतात ते कितपत रिलायबल असतात? नसतात, अजिबातच नसतात. मुख्य म्हणजे पल्स रेट, नाडीचे ठोके, हे त्याच्यामध्ये रिलायबल येतच अगदी. ओके. आणि त्या ECG मध्ये पण ते रिप्रेझेंट होतं. प्रत्येक ECG एक अप स्ट्रोक असतो, तो 1 हार्टबीट असतो. त्यामुळे हार्ट रेट तिथे उत्कृष्ट येतो. इट इज व्हेरी व्हेरी रिलायबल. हार्ट अचानक फास्ट झालं, तुम्ही AF ही टर्मिनॉलॉजी खूप ऐकलं या डिव्हायसेसमध्ये, AF एफिब म्हणतात. ते एवढं काही कॉमन नसतं, पण त्याचा उदो केला होता. ते एफिब सडनली एखाद्या माणसाचं आत्ता तो बसलाय तो 70 आहे आणि सडनली त्याचे 140 ठोके पडायला लागले, तर हे पिकअप त्या ECGनी फार सुंदर होतं. ओके. पण हार्ट अटॅकला जो लागणारा जो ECG असतो तो त्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे त्याच्यावरती भिजतं फक्त आपलं रेट, मी मगाशी म्हटलं टार्गेट किती आपलं, किंवा हे झाल्यानंतर त्यावेळेला मला धडधड झाली जोरात त्यावेळेला किती होतं, किंवा एफिब होतं का, यासाठीच त्याचा वापर असतो. बरोबर. आणि इट इज जस्ट राऊंड द कॉर्नर. काही वर्षांमध्येच छान 12 लीड, आम्ही त्याला 12 लीड ECG म्हणतो, तो पण त्याच्यामध्ये यायला लागेल. आता तो 1 लीड आहे. ओके. आणि आम्ही 12 लीडच्या ECG वरती काम करत असतो. आणि हे सगळं पाळून सुद्धा सर, समजा आता मी त्या परिस्थितीत आहे किंवा माझ्या घरातलं कोणीतरी आहे की जाणवतंय काहीतरी की आता धडधड वाढली आहे, छातीत दुखायला लागलंय, घाम आलाय, आणि जी काही लक्षणं ज्याबद्दल आपण हार्ट अटॅकच्या बोलतो, तर त्यावेळेस काय केलं पाहिजे? कारण आपण जर ते गोल्डन आवर म्हणतो की त्या वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचायचे, काही जण म्हणतात की नाही ओणवं पडा, काही जण म्हणतात की उड्या मारा. तर नेमकं काय केलं पाहिजे त्या क्षणी ज्यावेळेस तुम्हाला जाणवतंय किंवा तुमच्या आसपासच्या कोणाला तरी जाणवतंय? आपण थेरपी किंवा ट्रीटमेंटवरती जातोय, पण त्याआधी मला एक मुद्दा सुटेल म्हणून मला सांगायचं की WHOनी एक खूप मोठा स्टडी केला. 75 वर्ष तो रिसर्च चालला होता. बापरे. त्यासाठी 4 रिसर्च टीम्स बदलल्या, कारण ते मेले लोक, म्हणजे आता म्हातारे होऊन गेले असं होऊन ते 4 रिसर्च टीम 75 वर्षाच्या स्टडी नंतर, जो कित्येक हजारो लोकांवरती केलेला होता, त्यांनी जे निष्कर्ष काढले की व्हॉट इज गुड लिव्हिंग किंवा व्हॉट इज लॉंग लिव्हिंग, त्याच्यामध्ये टॉपला काय आहे, तर तुमचा जनसंपर्क किती आहे. सोशल कनेक्ट इज ॲट नंबर 1. इमोशनल कोर ग्रुप इज ॲट नंबर 2.
आणि स्मोकिंग पोल्युशन मध्ये खाली कुठेतरी येतं असं बघायला. इतकं तो महत्वाचा स्टडी आहे. म्हणजे इट इज स्टार्टलिंग आहे तो स्टडी, आणि WHO व्हेरी ऑथेंटिक स्टडी. मी तो त्यातले डिटेल्स पण वाचलेत मी. त्यामुळे मी ते पण सगळ्यांना सांगत असतो की बाबा फॅमिली अँड फ्रेंड्स ह्याला तुम्ही अंडर प्ले करू नका. इट इज फिनॉमिनली इम्पॉर्टंट फॉर गुड लिव्हिंग, प्रिव्हेंट हार्ट अटॅक, म्हणजे सगळे चांगलं हेल्थ राहावी, लॉंग लाईफ मिळावं, ह्याच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे खरंच लास्टला कुठेतरी क्लीन एअर आहे त्याच्यात. हे 10 पॉईंट्स त्यांनी मांडले, शेवटी क्लीन एअर आहे. आणि मग क्विट स्मोकिंगला थोडं महत्व आहे, वेट रिडक्शनला थोडं महत्व आहे. टॉप 1 इज सोशल कनेक्ट, टॉप 2 इज कोर ग्रुप, म्हणजे फॅमिली अँड फ्रेंड्सचा कोर ग्रुप. त्यामुळे तो एक मुद्दा एकदम महत्वाचा हार्ट हेल्थसाठी सोशल कनेक्ट. हा खूपच वेगळा भयंकर मोठा पर्स्पेक्टिव्ह आहे तो. आणि त्यामुळे मला हे ना खूप आवडतं सोशल मीडिया. आणि आता फॉर एक्झाम्पल आय एम शुअर सगळ्यांनाच तुम्हाला झालं, आता आम्ही शाळेमधनं पासआउट होऊन कितीतरी झाले, 50च्या पेक्षा जास्त वर्ष झाली, पण पूर्ण आमचा वर्ग आता व्हॉट्सअपवरती एकत्र आहे. तर गप्पा मारायचा दिवसभर रायट चालतो आमचा सगळा त्याच्यावर. सो दॅट इज सोशल कनेक्ट अँड दॅट इज हेल्पिंग आय एम शुअर ऑल ऑफ अस इन कीपिंग गुड हेल्थ, नॉट जस्ट मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे तो पण एक सगळ्यांना कळायला पाहिजे असा मुद्दा आहे खरा. अँड नाऊ कमिंग टू युअर ट्रीटमेंट. फर्स्ट एड वेन यू आर सस्पेक्टिंग हार्ट अटॅक, की आता एखाद्याला असं वाटतं की छातीत दुखतंय, घाम येतोय किंवा उलटी होते आणि हार्ट अटॅकची लक्षणं आहेत असं धरू, तर पहिलं त्यांनी ऑफकोर्स ज्यांना सांगितलं असं मला होतंय, त्यांनी पहिलं काम करावं म्हणजे ट्रान्सपोर्टची अरेंजमेंट करा. कुठं जायचंय ते ठरवावं आणि तिथे जायला काय करायला पाहिजे ते पहिल्यांदा ठरवा. म्हणजे ही कॅन कॉल समबडी अँड से की कॉल अन ॲम्ब्युलन्स किंवा गाडी काढ, आम्ही खाली येतोय वगैरे, ही ट्रान्सपोर्ट. सेकंडली याच्यामध्ये त्या व्यक्तीला 45 डिग्रीजमध्ये बसवायचं आहे. म्हणजे 3-4 उशा लावून बसवा किंवा इझी चेअरमध्ये बसवा. पूर्ण आडवं झोपवू नका आणि पूर्ण खुर्चीत उभं बसवू नका. त्याच्यामध्ये टेकवायचं आहे. कपडे ऑफकोर्स लूज ठेवावेत आणि त्याला डिस्प्रिनची गोळी द्यायची असते. आपल्या घरामध्ये डिस्प्रिन असायला पाहिजे. म्हणजे डिस्प्रिन खूप कॉमन नाव आहे म्हणून त्याचं नाव डिस्प्रिन आहे, कारण इट इज डिस्पर्सिबल ॲस्पिरिन. ॲस्पिरिन आहे, पाण्यात डिस्पर्स होतं म्हणून ते एक गोळी पाण्यात विरघळून जर देऊ शकलो, दॅट इज अ वंडरफुल फर्स्ट एड. 45 डिग्रीज, कॉल फॉर ॲम्ब्युलन्स, हे डिस्प्रिन हे मुख्य त्याच्यामध्ये झालं. आणि नंतर आपण आपल्या कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे आपल्या मोबाईल फोनमध्ये हवं. माझ्या मते इट शुड बी समबडी हू इज अवेलेबल ऑन युअर फर्स्ट कॉल. तुमचा रिलेटिव्ह नातेवाईक कुठेतरी असतो, अगदी कॅनडामध्ये असलं तरी चालेल, पण यू शुड बी एबल टू टॉक टू ए डॉक्टर हू विल टेक अ डिसिजन फॉर यू. त्यावेळेला निर्णय घेणं खूप महत्वाचं असतं आणि ते बरेच वेळ पॅनिकमध्ये लोक घेऊ शकत नाहीत तो निर्णय. तर मी असं म्हणतो की असा एक तुम्हाला आता फॅमिली डॉक्टर नाही आहेत, पण डॉक्टर इन फॅमिली ठेवा, की जो तुमचा इझी कॉन्टॅक्ट आहे, तुम्हाला अरेतुरेतला आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल, बोलता येईल असं. आणि त्याचे प्लीज नंतर फी भरा असं असं सुद्धा म्हणतोय. पण आय थिंक वी शुड हॅव दॅट काइंड ऑफ पर्सन. तर मग असा प्रकारे हा फर्स्ट एड आहे की हलायचंच, थांबायचं नाही इथे. हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे बऱ्याच हार्टच्या पेशंटकडे जिभेखाली ठेवायची गोळी असते सॉर्बिटर, ती देता आली तर चांगलं, पण ते मस्ट नाहीये, कारण की त्यावेळेस डायग्नोसिसवर चुकू शकतं वगैरे. अशा ह्या व्यक्तीला समजा आपण गाडीतून घेऊन चाललोय आणि त्याचं डोळे मिटायला लागलेत किंवा अंग गार पडायला लागलंय, हे सगळं लो ब्लड प्रेशरची लक्षणं आहेत. तर लो बीपी झालंय, आपण त्याशी बोलतोय, तो आहे अवेक आहे, पण हॉस्पिटल अजून यायचं, तर त्याला कंटिन्युअसली बोलत ठेवायचं, जागं ठेवायचं, म्हणजे त्याचं बीपी वर राहील असं. आणि त्याला रिदमिक कॉफ म्हणजे असं खोकलामधून म्हणून करत राहायचं, म्हणजे त्या खोकल्याने असं बीपी वर राहतं थोडं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जिवंत अवस्थेत जाण्याची शक्यता ही ह्या एका छोट्या फर्स्ट एडमुळे शक्य असतं. आणि ऑफकोर्स मग पुढे CPR प्रत्येकाला माहिती पाहिजे वगैरे, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आल्यात. पण एवढं जरी आपण करू शकलो की आयडेंटिफाय इट इज हार्ट अटॅक, कॉल फॉर अ ट्रान्सपोर्ट, ह्या ज्या गोष्टी कराव्यात, एखाद्या आपल्या कॉन्टॅक्टला फोन करावा आणि टेक हिम टू हॉस्पिटल नियर बाय. म्हणजे जवळचं हॉस्पिटल म्हणजे जे ICU आहे, कॅथलॅब आहे, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी होते, असं आपण प्रत्येकाने आयडेंटिफाय करून ठेवायला पाहिजे.
घरामध्ये आपल्या डायनिंग टेबलवरच्या डिस्कशनमध्ये पण ते कधीतरी यायला पाहिजे. आपण झालं तर या हॉस्पिटलमध्ये जाऊयात किंवा असं. गायनेक हॉस्पिटलमध्ये गेलात तुम्ही अचानक हार्ट अटॅक घेऊन, तर त्या बाईंची बिचारी काय अवस्था होईल, म्हणजे त्यांनाच घाबरे जास्त होईल त्या डॉक्टर बाई. म्हणजे तसं म्हणजे आता माझ्याकडे समजा गायनेकची एखादी अगदी प्रेग्नंट बाई आलीच तिच्या डिलिव्हरीसाठी, माझं काही खरं नाही तसंच. त्यामुळे यू हॅव टू आयडेंटिफाय द करेक्ट हॉस्पिटल अँड रीच दॅट हॉस्पिटल. हे खूप गोल्डन आवरपेक्षा सुद्धा पहिल्या काही मिनिटं असतात त्याच्यामध्ये हार्ट अटॅकमुळे म्हणजे रक्तवाहिनीत गुठळी झाली, पण शॉर्ट सर्किट होऊन हार्ट खडाक्कन बंद पडू शकतो. मग त्याला कार्डियक अरेस्ट हा हार्ट अटॅकमुळे आलेला कार्डियक अरेस्ट. ओके. या सगळ्यासाठी यू हॅव टू बी इन अ हॉस्पिटल ॲज क्विकली ॲज पॉसिबल. ओके. आणि काय गोष्टी टाळायच्या, म्हणजे आता ह्या तर आपण बोललो की इमिजिएटली काय गोष्टी केल्या पाहिजे, पण इमिजिएटली काय गोष्टी टाळल्या पाहिजे, की कारण कळतच नाही ना. मग कोणी सांगतं की पाणी प्या, मग कोणी सांगतं की चाला थोडं, पळून या, उठा बसा काढ्या, मग काहीही सांगतात लोक. नाही, बरोबर, हे काहीच आहे. म्हणजे की बेसिकली खूप शारीरिक हालचाल झाली नाही पाहिजे. ही शुड बी स्टील दॅट पर्सन. हलवायचं नाही अजिबात एका जागावरनं त्याला, आणि हालचाल करू द्यायची नाही शक्यतो. मग असे असतात की मी जर आता हॉस्पिटलमध्ये मी तयार होतो वगैरे, जरूर नाही आहे त्या कपड्यांनीशी जावा असं तर व्हायला पाहिजे. सो स्टील राहणं महत्त्वाचं आहे. आणि उगीच काहीतरी बाकीच्या गोष्टी असतात की पाणीच प्या आणि हे असलं काही करायची जरूर नसते. जस्ट डू दिस मच की मूव्ह. ओके. याच्यानंतर आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो त्याच्यानंतर गोष्टी होतात त्या म्हणजे मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला एखादं इंजेक्शन दिलं जातं, त्याच्यानी हे होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट घडतात त्या म्हणजे एन्जिओग्राफी, आणि त्याच्यानंतर तो डिसिजन घ्यायचा असतो की किती ब्लॉक्स आहेत काय. सो ह्याबद्दल बऱ्याचशा नातेवाईकांना, बऱ्याचशा लोकांना ते नॉलेज नसतं. तर त्यांनी काय पद्धतीने बघा, कारण का डॉक्टरवरती विश्वास असतो, पण तरी त्यांना असं होतं की नाही आपण एकदा सेकंड ओपिनियन घ्यावं का, कारण कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं. तर त्याबद्दल काय पद्धतीने डिसिजन घ्यावा ह्याचं एक थोडंसं म्हणजे ट्रीटमेंटचा पण सुद्धा एक ओव्हरऑल चार्टेड आउट प्लॅन काय असतो, म्हणजे ज्यावेळेस आता हॉस्पिटलमध्ये गेलो आपण, तिथून पुढे काय गोष्टी घडतात. असा पेशंट युजली ICU मध्ये वगैरे घेतात त्याला, आणि त्याचं ब्लड पाठवलं जातं. त्याच्यामध्ये सगळे हार्ट अटॅक आलाय की नाही बघण्याचं एक डिटेक्शन असतं, किंवा शुगर बघितलं ते त्याच वेळेला वगैरे वगैरे. ऑक्सिजन लावला जातो, ECG केला जातो, आणि त्याला तिथे पण डिस्फ्रिनची गोळी दिली जाते, आणि काही बाकी फर्स्ट एडच्या गोळ्या वगैरे दिल्या जातात. ECG केल्यानंतर असं आढळलं की बाबा त्याच्यामध्ये क्लिअर कट हार्ट अटॅक आहे, तर 2 ट्रीटमेंट पॉसिबल असतात. एक तुम्ही म्हणाल की ते रक्त विरघळणाऱ्या थ्रॉम्बोलायसिस म्हणतात. तर थ्रॉम्बस म्हणजे क्लॉट, तो विरघळवणारं औषध द्यायचं का डायरेक्ट कॅथलॅबमध्ये जाऊन अँजिओप्लास्टी करायची, असे 2 पर्याय त्याच्यामध्ये असतो. बेटर ऑफ द 2 इज डायरेक्ट अँजिओप्लास्टी. पण समजा असं झालं की अँजिओप्लास्टी करणारे डॉक्टर अजून अर्धा तास येऊ शकत नाही आहेत, किंवा रात्री 3 वाजता झाले, जिथे सर्व हॉस्पिटलमध्ये जगभर प्रॉब्लेम असतात रात्री, एवढं फास्ट मुवमेंट होत नाही. बरोबर. आणि जर अँजिओप्लास्टीला ॲडमिट केल्यानंतर 60 मिनिटाच्या आत तुमची आर्टरी ओपन होणार नसेल, तर यूज दॅट मेडिसिन. कारण ते मेडिसिन सहज इझिली अवेलेबल असतं आणि ते दिलं जातं. त्यांनी तुम्हाला थोडासा जास्त वेळ मिळतो. त्यांनी जर रक्ताची गाठ विरघळून रक्तप्रवाह सुरू झाला, तर मग डॉक्टर आले, एन्जिओग्राफी केली, बघितलं ब्लॉक, याला हे सगळं होऊ शकतं. तर हा निर्णय ना, नेहमी माझं असं म्हणणं असतं लोकांना की जो मेडिकल डिसिजन आहे ना, तो प्लीज डॉक्टरांना घेऊ द्या, आणि त्या डॉक्टरांना तुम्ही एम्पॉवर करा. म्हणजे त्यांना विश्वास त्यांच्यावर दाखवा की ही विल टेक अ गुड डिसिजन फॉर यू. तुम्ही थोडं जरी असं राहिलं की हो आम्ही त्यांना फोन करणार आहे वगैरे, की समोरचा डॉक्टर एकदम डिफेन्सिव्ह होतो. त्यामुळे तुम्ही जे डॉक्टर तिथे इमर्जन्सीला असतात त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवायला हरकत नसतो. असा कोणीही डॉक्टर नसतो की जेव्हा जरूर नसताना अँजिओप्लास्टी करायला सांगेल. इट टेक्स वेगळ्या प्रकारचे गट्स लागतात तसं करायला, आणि ते डॉक्टर लोकांवर नसतात. की तुम्हाला स्ट्रेट दिसतंच आहे तिथे ब्लॉक आहे की नाही, आणि तो डिसिजन घेऊन मग बऱ्याच वेळा डॉक्टर लोक काय करतात की समजा एखाद्या लहान ठिकाणी आहे पेशंट आणि त्याचे 3-4 ब्लॉक आहेत, पण आत्ता अटॅक कुठला आलाय त्याला आम्ही कल्प्रिट आर्टरी म्हणतो. त्या कल्प्रिट आर्टरीला फक्त ओपन करून टाकतात, सो दॅट इमर्जन्सी टाईड ओव्हर होते. मग पुढे त्या बाकी ब्लॉक्सचं काय करायचंय नंतर ठरवलं जाऊ शकतं. तर हा जो सगळे निर्णय आहेत ना,
ते प्लीज त्या डॉक्टरांवरच सोडून द्यायचे असतात. आपण नातेवाईक म्हणून काय करावं, की कोणाला बोलवायचं आहे, औषध आणायची आहेत, पैसे अरेंज करायचे आहेत, इन्शुरन्सबद्दल करायचं आहे, ह्या सगळ्या नॉन मेडिकल गोष्टी आपण नातेवाईकांनी कराव्या. आणि जेव्हा तुम्ही असं डॉक्टरांना म्हणाला, की डॉक्टर तुम्ही निर्णय घ्या, बाकी सगळं आम्ही करतो, तर तो डॉक्टर नॅचरली ही इज गोइंग टू बी इन अ पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड. ओके. पण सर बरेच ना ब्लॉकेजेसच्या बाबतीत ना बरेच अल्टरनेट मेडिसिनवाले सुद्धा ना, की आम्ही तुमचे हे करा आणि तुमचे काय ब्लॉकेजेस क्लिअर Reverse होतात, करून देतो. ब्लॉकेजेस रिव्हर्स होतात. तर एकतर ही ब्लॉकेजेस जे असतात ते रिव्हर्स होतात का? कारण ज्यावेळेस कुठलीही फॅमिली अशा पद्धतीच्या सिच्युएशनमध्ये असते, त्यावेळेस त्यांनी कुणाकडनं तरी हे ऐकलेलं असतं, की काहीतरी एक वेगळं औषध घेतलंय, वेगळ्या कुठल्या तरी थेरपीज केल्यात आणि त्यांचे ब्लॉकेजेस क्लिअर झाले. तर अर्थात आपल्याला असं वाटतं, की ऑपरेशनला का जायचंय? आपल्याला कशाला खर्च करून घ्यायचा आहे आणखीन? जर हे थोडं डिले करून आत्ता आपल्याला काय वेगळ्या पद्धतीनं ते ब्लॉकेजेस क्लिअर करता आले तर खरंच त्या पद्धतीनं पॉसिबल होतं का? इमर्जन्सी जेव्हा आहे, हार्ट अटॅक आलाय, हो. त्यावेळेला काही डिस्कशन नाही करायचं. त्यावेळेला आर्टरी ओपन करून घ्यायची, थ्रॉम्बोलायसिस करा, नाहीतर अँजिओप्लास्टी करा. हा जो प्रकार की जो ब्लॉकेज होते ते क्रॉनिक पेशंटसाठी, की आता हा माणूस एक अँजिओप्लास्टी करून बाहेर आला, त्याला अजून 3 ब्लॉक्स आहेत आणि तो फिरतो इकडे तिकडे. त्यावेळेला मग तो शॉपिंग करत इकडे तिकडे जात असतो. आणि हे सगळं डिस्कशन जे आहे की ब्लॉक काढून देतो वगैरे, हे क्रॉनिक पेशंटसाठी, जेव्हा हळूहळू जमलेले ब्लॉक्स आहेत त्याच्यासाठी, इमर्जन्सीसाठी नाही. मग आता आपण क्रॉनिक पेशंट्सवर येऊया. समजा असं एखाद्याला 4+ ब्लॉक आहेत, तर हे ब्लॉक जर मेजर आर्टरीजमध्ये उगमापाशी नसतील, अगदी बिगिनिंग ऑफ द आर्टरीला नसतील, तर त्यांना मेडिकली मॅनेज करता येतं. मेडिकली मॅनेज म्हणजे तुमचं हेच लाईफस्टाईल, ॲस्पिरिन देणं, कोलेस्ट्रॉल कमी ठेवणं वगैरे वगैरे ह्याचं, आणि खूप छान लोक मॅनेज होऊ शकतात. ओके. आणि त्यांचं पर्सिस्टंटली तुम्ही जर LDL कोलेस्ट्रॉल 55च्या खाली, 40च्या खाली असं ठेवलं, तर अप टू 10% ब्लॉक रिव्हर्स होऊ शकतात. ओके. हे 10% पुरेसं आहे का? तर ह्याला उत्तर असं आहे की हायड्रॉलिक्सच्या प्रिन्सिपल प्रमाणे ब्लड फ्लो होत असतो. आपण मगाशी बघितलं की 5% एका ठराविक क्रिटिकल पॉईंटला रक्तप्रवाह कमी होतो. तोच क्रिटिकल पॉईंट तुम्ही रिव्हर्स केला तर फ्लो एकदम प्रचंड वाढणार असतो. फ्लो इज द 4th पॉवर ऑफ द डायमीटर. त्यामुळे तो डायमीटर तुम्ही 5-10% जरी कमी केला तरी पुढे जाणारा फ्लो हा प्रचंड वाढतो. त्यामुळे पेशंटला खूप सिम्पटमॅटिक रिलीफ आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप कमी होते. पण हे भगीरथ प्रयत्न असतात, म्हणजे त्याच्यासाठी हे डे टू डे रुटीनमध्ये नाही होऊ शकत, किंवा असं करण्यासाठी खूप त्या डॉक्टरची आणि पेशंटची पण खूप परीक्षा घेतली जाते. बरोबर. तर जगभर अशी मान्यता आहे याला, की जर एखादा पेशंट क्रॉनिक कोरोनरी सिंड्रोममध्ये आहे, की आहे बाबा एक 3-4 ब्लॉक आहेत, हिंडतो फिरतोय, रोज व्यायाम करतोय, तर त्याला तुम्ही बेलाशक मेडिसिनवर ठेवा आणि थोडे ब्लॉक रिव्हर्स झाले, अरेस्ट तरी झाले, आहे तेवढे राहिले, हार्ट अटॅक आला नाही, या प्रकारची ट्रीटमेंट देणं शक्य असतं आणि वर्षानुवर्ष लोक असे राहू शकतात. पण तोच पेशंट 2-3 वर्षानंतर एखादा ब्लॉक त्याचा वाढला, काहीतरी फुटला आतून, तर मग त्याला अर्जन्सी म्हणून, इमर्जन्सीला शॉर्टकट काही नाही. आणि जर तुमचा लॉंग स्टँडिंग ब्लॉक असेल तर अशा प्रकारे मॅनेज होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये 5% रिव्हर्सल शक्य असतं आणि ते पुरेसं असतं बऱ्याच वेळेला टू लीड अ फेअरली गुड लाईफ. ओके. ओके. आणि सर आपण आता जे बोललो त्यातच पुढे एक्सटेंड करावं असं वाटतं, ते म्हणजे आपण जेव्हा अँजिओप्लास्टी होते तेव्हा स्टेंट्स टाकले जातात. सो त्याच्याबद्दल पण बऱ्याचदा हे कॉन्व्हर्सेशन होतं, की ऑलरेडी 4 ब्लॉक आहेत, अजून 2 ब्लॉक सापडले, मग आता काय करायचं? मग ते किती स्टेंट टाकायचे? एवढे एलियन एलिमेंट्स माझ्या बॉडीत टाकायचे का? नाही, मग आपण जरासं हे अजून एक नको, त्याच्याऐवजी ह्या थेरपीज करू. सो ह्या वेळेला हा बराचसा गोंधळ होतो, आजूबाजूला बऱ्याचदा ऐकलं नाही त्याला. सो त्याबद्दल विचारायचं, की किती प्रमाणात असं काही प्रमाण आहे का त्याला, की बाबा 4च स्टेंट्स टाकू शकता तुम्ही वगैरे अशा गोष्टी? असं काही नाही. आपले महाराष्ट्रात एक फार मोठे पॉलिटिशियन आहेत, त्यांना 8 स्टेंट आहेत आत्ता. हां, म्हणजे असं काही नसतं. शक्यतो तशी वेळ येत नाही. जेव्हा खूप जास्त 4 पेक्षा जास्त स्टेंट घालायची वेळ आहे, त्यावेळेला आम्ही मग बायपास ऑपरेशनसाठी पाठवत असतो पेशंट. पण एक आग लागलेली आहे आणि ती विझवायची आहे. तर ते विझवण्यासाठी जे प्रयत्न आहेत, त्याच्यामध्ये किती स्टेंट आहेत हे ऐन वेळेला नाही तुम्ही सांगू शकत. बरोबर. अँजिओप्लास्टी सुरू केल्यानंतर वगैरे ते व्हॉट एव्हर इज द डिसिजन ऑफ द डॉक्टर ते त्यावेळेला करतील.
जास्त स्टेंट घालू नये, मेटलवरती संबंध आर्टरी ठेवू नये, हे सगळं आम्हालाही माहिती असतं आणि त्याप्रमाणे वी शॅल डू दॅट. पण आता एवढंच करून घेऊन पुढे दुसऱ्या पॅथीमध्ये जाऊ असं नाही आहे. या एका आजाराबद्दल तरी ॲलोपॅथी एकदम क्लिअर आहे, की असं असेल तर असं करायचं, असं असेल तर असं करायचं. आणि त्याच्यामुळे मग शक्यतो यामध्ये फार दुमत असायचं कारण नसतं खरं. ओके. आपण जेव्हा स्टेंट्स म्हणतो त्यावेळेस आपण लोकांना एकतर या सगळ्या डेफिनेशन्स कळत नाहीत, हे शब्द कळत नाही. तर स्टेंट्स म्हणतो त्यावेळेस नेमकं काय काम करतात ते आणि त्याने कसा या सगळ्या गोष्टी रिव्हर्स होतात? आपण असं इमॅजिन करू की ती रक्तवाहिनी आहे, त्याच्या आतमध्ये एक LDL कोलेस्ट्रॉलचा थर एक 70-80% झाला आहे. त्या माणसाला चाललं की त्रास होतोय, त्याची ट्रेडमिल टेस्ट केली जी ॲबनॉर्मल आली आहे, त्याला आपण अँजिओग्राफीला घेतलं आणि त्याच्यामध्ये तो ब्लॉक आता दिसलाय आणि असं ठरलं की हा महत्त्वाच्या ठिकाणी ब्लॉक आहे, अगदी उगमासाठी आहे, याला काही औषधावर सोडून चालणार नाही आहे. मग त्याला आपण काढायचा कसा तो ब्लॉक? तर त्याच्या आतून आम्ही एक अँजिओप्लास्टी सुरू होते या स्टेजला. प्लास्टी म्हणजे रिपेअर, नाही का, प्लास्टिक सर्जन रिपेअर करतो. तर तुमची रक्तवाहिनी तुम्ही रिपेअर करताय आता आतून, तर तिकडे तुम्ही एक वायर आतमध्ये सोडता, ती 0.014 इंच डायमीटर, केसाच्या डायमीटरची असते. तर ती मांडीतून किंवा हातातून जाऊन तिथे हार्टच्या आर्टरीमधनं ती खाली पाठवायची बियॉन्ड द ब्लॉक. मग त्याच्यावरती एक छोटा बलून असतो प्लास्टिकचा, तो सरकवत तिथे न्यायचा आणि सगळं एक्सरेच्या कंट्रोल खाली चालतं. मग तिथे तो बलून जाऊन फुगवला की तसं डंबेलसारखा होतो, कारण नॉर्मल ठिकाणी तो फुगतो आणि त्या ब्लॉकच्या ठिकाणी फुगत नसतो. मग त्याला अजून थोडं प्रेशर लावलं की तो टपकन फुगतो, की वी नो द ब्लॉक इज नाव कॉम्प्रेस टू द साईड. तर ब्लॉक असतो तो हार्ड चीज असतं आपलं, त्या मटेरियल तेवढं कन्सिस्टन्सीचा असतो. तर तो प्लास्टिक बलूननी 100 90 ब्लॉक व्यवस्थित एक्सपांड होतात. आपण समजा तसंच सोडून दिलं तर ते परत आतमध्ये येईल आणि कोलॅप्स होईल, बंद पडेल. म्हणून आता एक स्टेनलेस स्टीलची ट्यूब तिथे नेली जाते आणि ती अशी एक्सपॅन्ड करून तिथे बसवली जाते, सो दॅट जो आर्टरी तुम्ही अशी एक्सपॅन्ड केली होती ती परत कोलॅप्स होऊन आतून स्टेनलेस स्टीलचं त्याला स्ट्रेंथनिंग देतो. त्या स्ट्रेंथनिंगला स्टेंटिंग म्हणतात. ओके. रिएन्फोर्समेंट ऑफ द आर्टरी फ्रॉम इनसाइड बाय अ मेटल, म्हणून त्याला मेटल किंवा स्टेंट अँजिओप्लास्टी असं म्हणतात. आणि ती स्टेंट तिथे बसली की जो 70-80% ब्लॉक होता तो आता 0% होतो. ते मटेरियल सगळं त्याच्या बाहेर असतं, फ्लो कम्प्लिटली नॉर्मल होतो. आणि मग ही स्टेंटनी रेव्होल्युशनाइज केलं सगळी ट्रीटमेंट. जे याला सगळ्याला ओपन आर्टरी बायपास करायला लागायचं, त्या ठिकाणी आता स्टेंट्स हे छान होतात. मग त्या स्टेंटला तिथे रुजवण्यासाठी, टिकवण्यासाठी ब्लड थिनर वापरायला लागतात, काय काय गोष्टी पाळायला लागतात. एक 5-6 महिने स्टेंट तिथे व्यवस्थित राहिला तर तो आयुष्यभर टिकतो. लोक आम्हाला विचारतात की स्टेंटची गॅरंटी काय, लाईफ किती आहे स्टेंटचं बाय? तर स्टेंटचं लाईफ नसतं, त्याची गॅरंटी असते. म्हणजे बेस्ट जगातला बेस्ट स्टेंट घेतला समजा तर तो 100 97 स्टेंट हे आयुष्यभर चालतात आणि 3 स्टेंट हे पहिल्या 5-6 महिन्यातच बंद पडतात. त्यामुळे थोडा कमी दर्जाचा स्टेंट आहे तो, पण 93% असतो. तो असं काही 70% एवढा वाईट नसतो कुठला. त्यामुळे बहुतेक स्टेंट हे 90% वर तुम्हाला आयुष्यभर टिकण्याची गॅरंटी देतात. ऍक्च्युली मला तेच विचारायचं, कारण बऱ्याचदा ना त्या स्टेंटच्या कॉस्टबद्दल बऱ्याचदा प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार कॉन्व्हर्सेशन होतं की बाबा भारीतला घालायचा, कोणता घालायचा, काय 40,000चा घालायचा का 4 लाखाचा? ऍक्च्युली सोपं झालंय, कारण की 2016ला भारत सरकारने एकदम स्लॅश करून टाकलं. काही झालं तरी स्टेंटची कॉस्ट 40,000च्या वर नाही पाहिजे. सो 1 स्टेंट विल नॉट कॉस्ट यू मोर दॅन 40. जगातला भारीतला भारी स्टेंट सुद्धा 40,000 आणि थोडा कमी याच्यातला फार तर फार तो 32-33,000 असतो. याचा काही एवढा फरक राहिलाच नाही. पण अँजिओप्लास्टीची कॉस्ट ही का होते, तर आपण जी लॅब वापरतो ती असते 3 कोटीची लॅब. ती जर अर्धा तास वापरली तर त्याचं भाडं 30-35,000 असतं. नंतर जी आयुधं असतात, ज्या योगे स्टेंट तिथे पोहोचवलं त्याचे पैसे असतात, किंवा स्टेंट झाल्यानंतर तो 2 दिवस ICUत राहतो, प्रत्येक दिवस ICUमध्ये त्याची कॉस्ट असते, किंवा डॉक्टरांची फी असते, हॉस्पिटलची फी असते. ह्या सगळे मिळून एक अँजिओप्लास्टी तुम्हाला 2.5-3 लाखापर्यंत एका स्टेंटची सहज होऊ शकते. मग तुम्ही जास्त काहीतरी वापरलं तर जास्त होते. मग हे जे तुम्ही म्हणता ना 4 लाखाचं काय, ते कॅल्शियम खूप असतं आजकाल, जरा खूप एल्ड 80-85 माणसाच्या लोकांना पण आपण अँजिओप्लास्टी करतो.
त्यांच्या आर्टरी इतक्या हार्ड असतात ना की ते प्लास्टिक बलूननी ओपन होत नाही. ओके. मग ते फोडण्यासाठी काही काही जे मशीन्स वापरतो ते आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ओके. त्याची कॉस्ट मग 5-6 लाख वगैरे याच्यावर, पण तो स्मॉल नंबर असतो. आपण ट्रीटमेंट बद्दल बोलतोय सर, तर त्याचा आणखीन पुढचे टप्पे काय असतात? म्हणजे स्टेंट्स टाकणं हे असतं, हां. पण हार्ट ट्रान्सप्लांट बद्दल ऐकलेलं आहेत, वेगवेगळ्या सर्जरीज बद्दल ऐकलंय, तर ते काय पद्धतीनं काम करतात? करोनरी आर्टरी जो डिसीज आहे त्याला समजा आपण असं म्हणूयात सोपं करायला की 1-2-3 ब्लॉक असेल तर आम्ही अँजिओप्लास्टीनी ते काढतो आणि स्टेंट बसवतो. बरोबर. समजा 4-5 ब्लॉक आहेत किंवा ते अशा आर्टरी जेव्हा डिव्हाइड होतं हां. त्या ठिकाणी आहेत, स्टेंट तिथे बसणार नाहीत, फेल, अशा वेळेला आम्ही म्हणतो की आता बायपास ऑपरेशन करावं. तर बायपास म्हणजे रक्तवाहिनीचा जो अडथळा आहे त्याच्या पुढे एक नवीन आर्टरी जाऊन जोडायची. अच्छा. हे पाईपला असं टी जंक्शन केलेलं असतं, हां. तसं दुसरी आर्टरी येऊन तिथे जोडायची. म्हणजे ब्लॉक इकडे आहे, रक्त असं येत नाही, तर ते बायपास करून आर्टरी आहे त्याला डायव्हर्शन काढलं तुम्ही. हां. सो रिफॅशनिंग ऑफ ब्लड फ्लो बियॉन्ड द ब्लॉक, याला बायपास म्हणतात. मग ते एक ओपन हार्ट सर्जरी असते, त्याला एक 5-7 2-3 तास ती चालते, 9-10 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन असते. ॲव्हरेज अबाउट 5 ते 6 लाख रुपये त्याचा खर्च असतो. पण आपले सर्जन्स फॅन्टॅस्टिक आहेत, आपला सक्सेस रेट इज व्हेरी हाय आणि सर्जरी पण एकदम व्यवस्थित आणि छान होतात, त्याचा काही प्रश्न नाही. तर सौम्य आजार हा मेडिसिन ट्रीटमेंट, मध्यम आजार अँजिओप्लास्टी आणि तीव्र आजार बायपास, असं एक डोक्यात ठेवायला हरकत नाही. पण ते डिव्हिजन परत कोणीतरी डॉक्टरनी आपण करण्याचा मुद्दा नाही. आणि हार्ट ट्रान्सप्लांट कधी करण्याची गरज पडते? समजा एखाद्याला हळूहळू एक 5-6 वर्षामध्ये 2-3 अटॅक आले आणि इकडचा पोर्शन डॅमेज झाला, इकडचा डॅमेज झाला, इकडं, आणि हार्ट इन्स्टेड ऑफ 100% नाव इज बीटिंग ॲट 50%. मग ते माणूस दमतो, त्याला आंघोळ सुद्धा करता येत नाही, पायावर सूज असते वगैरे, हार्ट फेल्युअर म्हणतो आम्ही त्याला. मग हार्ट फेल्युअर बऱ्याच कारणामुळे होतात. सर्व प्रकारचे हार्ट फेल्युअर शेवटी जेव्हा एंड स्टेजला जातात, जेव्हा आम्हाला कळतं की आता ट्रीटमेंट शक्य नाही आहे, रिस्पॉन्स नाही आहे, रिपीटेड हॉस्पिटलायझेशन होत आहेत किंवा आता कुठले ऑपरेशन शक्य नाही आहे, त्याला आम्ही एंड स्टेज हार्ट फेल्युअर म्हणतो त्या लोकांना. आणि जेव्हा असं आमचं जजमेंट होतं की आता ही व्यक्ती 1 वर्षाच्या वर जगू शकत नाही, त्यावेळेला आम्ही ट्रान्सप्लांटचा विचार करतो. तर ट्रान्सप्लांट म्हणजे एखादा तरुण रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालाय, त्याचा ब्रेन डेड झालाय पण बाकी अवयव चालू आहेत, तर व्हेंटिलेटरवर त्याचं शरीर जिवंत आहे, तर मग तेव्हा मग हे बॉडीज सगळ्या अनाऊन्स करतात, अमुक अमुक ए पॉझिटिव्हचा अमुक अमुक रुग्ण आमच्याकडे आहे, त्याचं हार्ट, लिव्हर हे ते सगळं अवेलेबल आहे. मग जे लोक कनेक्टेड लोक आहेत हॉस्पिटलमध्ये होतात, आम्ही सांगतो की आमच्याकडे हा एक पेशंट अवेलेबल आहे, ए पॉझिटिव्हचा आहे वगैरे, सुटेबल आहे. मग ते रोटेशनही जातं, एकदम ट्रान्सपरंट पद्धत असते ती, सेंट्रल बॉडीतनं ते जातं सगळं. तर समजा आम्हाला एखादं हार्ट अवॉर्ड झालं, तर आमचा पेशंट जो तयार होऊन बसलो असतो घरी, त्याचं 5-6 महिन्यापूर्वी तपासण्या झालेल्या असतात, त्यांना अक्षरशः बॅगा घेऊन भरून बसवलेलं असतं घरी, कधी पण फोन येईल, त्यांनी 2 तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे. तर समजा असं म्हणू की बारामतीला एक हार्ट आहे, तर आमची टीम बारामतीला जाईल, तिकडे ऑपरेशन करून ते हार्ट काढेल, तोपर्यंत आमचं पेशंट इकडचं ॲडमिट होईल, त्याचं इकडच्या कार्डियक ओटीमध्ये हार्ट काढलेलं असेल, मग ते दुसरं जे हार्ट आहे ते ग्रीन कॉरिडॉरमधनं वगैरे असं करून बर्फातनं आणि सोल्युशनमधनं आणतात, आणि मग ते नवीन हार्ट या ठिकाणी ट्रान्सप्लांट होतं आणि ते शिवतात. आणि तो मोमेंट ऑफ ट्रूथ असा भयंकर असतो, म्हणजे ही व्यक्ती ऑलमोस्ट मरायला टेकलेली असते, म्हणूनच ती एंड स्टेजला आली. हे कुठून तरी हार्ट दुसरीकडून येतं आणि ते तिथे तोपर्यंत हार्ट लंग मशीनवर असतं, आतमध्ये हार्ट काढून ठेवलेच, तर ते हार्ट बसून जोडलं बिडलं आणि त्याच्यातनं वॉर्म ब्लड नुसतं गेलं ना, असं ते नवीन हार्ट टपाटप बीट व्हायला. अक्षरशः आपल्या इतके वर्ष आम्ही ह्याच्यावर, त्यावेळेला अंगावर काटा येतो, असं काय निसर्गाची कमाल आहे आणि काय माणसाची कमाल आहे. एवढं सगळा रिसर्च होऊन येऊन मग ते ट्रान्सप्लांट झालं, सुरू झालं एकदा की दॅट पर्सन इज लाईक अ न्यू पर्सन. मग त्याला ते कसं ते रुजवायचं, त्याला इम्युनोसप्रेशन द्यायचं, त्याला रोगप्रतिकारक शक्ती कमी करायची, हे सगळं टेक्निकल भाग आहे, पण दॅट इज हाऊ अ हार्ट ट्रान्सप्लांट इज डन. आणि ते खूप फॅसिनेटिंग असतं प्रकार.
पण तेवढाच अवघड सुद्धा असतो, म्हणजे हे सगळं जुळून यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला फार तर फार 4 ते 5 तास असतात. बापरे. फिजिबिलिटी इश्यूज जास्त असतात रादर दॅन ऍक्च्युअली द सर्जरी पार्ट. आणि या सगळ्यात रिस्क फॅक्टर्स किती असतात आणि त्याचे सक्सेस रेट्स किती असतात? सक्सेस वुड बी अबाउट 75% प्रायमरी सक्सेस, आणि 10 वर्षापर्यंत त्यातलेच परत 75% जिवंत राहतात. 8-10 वर्षाचं आयुष्य चांगलं मिळू शकतं. बापरे. आपण म्हणजे प्रिव्हेन्शन काय कारण असू शकतात ते आपण एंड स्टेजला गेलो आपण पर्यंत पण गेले. गुड, म्हणजे अशा प्रकारचं डिस्कशन झालं एकाच स्टेज मध्ये. खूपच इंटरेस्ट. बापरे. तर तुमचा एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, एवढ्या केसेस, एवढे हजारो पेशंट्स तुम्ही बघितलेत, त्यांच्यावरती शस्त्रक्रिया केली, अशी कुठली एखादी केस आहे जी तुम्हाला लक्षात राहिली आहे, ज्यांनी तुमचा पूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदलला आहे? कशाला, मी माझ्या वडिलांचं उदाहरण देणार आहे इथे. खरं तर आम्ही 5 भाऊ 2 बहिणी, म्हणजे असं मोठं कुटुंब त्या काळामधलं. मी 4थीत होतो आणि माझा सर्वात मोठा भाऊ आहे लास्ट इयर इंजिनिअरिंगला, आणि वडील 52 वर्षाचे होते तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला. तर हे वी आर अर्ली 70s किंवा त्यावेळेला अजून हार्ट अटॅकला ॲस्पिरिन असतं हे सुद्धा माहिती नव्हतं जगाला. म्हणजे फक्त ट्रीटमेंट काय हार्ट अटॅकची, तर मॉर्फिन देऊन झोपून ठेवायचं, रेस्ट द्यायची पेशंटला. दॅट इज द ओनली ट्रीटमेंट अवेलेबल. बापरे. आणि पेशंट गेला तर गेला, त्याच्या वेळेला मृत्यूचं प्रमाण खूप जास्त होतं. तर एवढा अशा अर्धवट कुटुंबावरचा कर्तापुरुष जेव्हा हार्ट अटॅकनी डाऊन झाला, त्यावेळेला संपलं, म्हणजे शोककळा वगैरे म्हणजे लहान शब्द झाले, अशी परिस्थिती होती. तर त्याच्यानंतर मग खूप त्यांना रेस्ट हाच त्यावेळेला उपाय होता, बाकी काय नव्हतं. तर मग त्यांनी कुठनं पुस्तकं, त्यावेळेला काही इंटरनेट नव्हतं, काही नव्हतं, पुस्तकं काय वाचणार, तो कुठून आणून काहीतरी वाचून त्यांनी सगळं वाचलं. आपण इंजिनियर होते ते. नंतर त्यांनी ना कडक स्वतःचं डाएट ठेवलं, की मी एवढंच खाईन, हे खाणार नाही, ते खाणार नाही, असं वाचू ना फक्त. तर रोज ते हळूहळू जाऊन 5 किलोमीटर फिरायला लागले. मग थंडी, वारा, ऊन, पाऊस असो, ते फिरायला जाणार म्हणजे जाणार. आणि थर्ड थिंग दॅट ही डीड वॉज ऑफलोड केलं सगळ्या आईवरती. आमच्या सगळ्या मुलांना ना ते थोडे डिटॅच होऊन गेले. ऑल दॅट ही वॉज डुईंग वॉज काम करायचं, प्रोव्हाइड करायचं आणि स्वतःची काळजी घ्यायची, बिकॉज ही वॉन्टेड टू लिव्ह फॉर अस, अशी परिस्थिती. आणि मग कधी आयुष्यात सिनेमा न पाहिलेला माणूस मॅटिनल जाऊन बसायला लागला, बिकॉज ही वॉन्टेड टू ऑफलोड हिमसेल्फ ऑफ द मेंटल वरीज. पण 52व्या वर्षी हार्ट अटॅक आल्यानंतर एकदाही एकोकार्डिओग्राफी नाही, अँजिओग्राफी नाही, 32 वर्ष त्याच्यानंतर ते जगले. म्हणजे दिस इज ऑल. तुम्ही डीन ऑर्निशचा शब्द ऐकला असेल, की प्रिव्हेंटिव्हचं पुस्तक आहे रिव्हर्सिंग हार्ट डिसीज. माझे वडील हे लिव्हिंग डीन ऑर्निश होते. त्यांनी स्वतःच्या मी डॉक्टर झाल्यानंतर, कार्डिओलॉजिस्ट झाल्यानंतर, मग आय स्टार्टेड रिअलायझिंग व्हॉट ही इज डन. करेक्ट डाएट, करेक्ट एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट, या 3 गोष्टी त्यांनी लास्ट टी पर्यंत पाळल्या आणि लिव्ड फॉर 32 इयर्स आफ्टर दॅट. आणि हे माझ्यावरती प्रचंड इम्पॅक्ट झाला याचा. आणि म्हणून मी पुणे हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 25 वर्ष डीन ऑर्निशचा लाईफस्टाईलवरती कोर्स चालवला. त्यामध्ये लोक फक्त ब्लॉक असलेले वगैरे यायचे, त्यांना फक्त आम्ही ह्या गोष्टी शिकवायचो. डाएट कसं करायचं, एक्सरसाइज काय, योगासनं, स्ट्रेस मॅनेजमेंट, ग्रुप थेरपी, त्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट अगेन. आणि मग तुमच्या डॉक्टरांनी जी तुम्हाला औषध दिली ती असं. आणि त्या ग्रुप डीड वंडरफुली वेल. खूप लोक त्याच्यात 20-20 वर्ष बायपास सांगितलं होतं, अजूनही चालू आहे, माणूस क्लासला येते, असे खूप लोक तिथे होते. या प्रकारची मॅनेजमेंट मला इम्पॅक्ट झालेली ती एक होता. आणि दुसरी एक मी सांगायलाच पाहिजे, पुण्याजवळच्या लहान गावामध्ये एक 9 वर्षाचा मुलगा दिवाळीमध्ये हे लावत होता, माळा लावत होता, आणि असा शॉक बसला की तो 6 फूट लांब फेकला गेला आणि तो निश्चितच पडला. तिथे पडल्यानंतर पळापळ झाली, लोक त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर पल्स त्याची चालली होती त्यावेळेला 170नी, ब्लड प्रेशर लागतच नव्हतं आणि पूर्ण असा निळा आणि पडला होता. आणि जवळजवळ डेड डिक्लेअर करणार होते. तर तिकडची ती एक त्याची जी ज्यांच्याकडे ती काम करायची बाई, ती स्वतः मालकीनबाई तिथे गेल्या आणि म्हणाल्या की मी ह्याला पुण्याला घेऊन जाणार आहे. तर तिकडचे सगळे लोक म्हणले, अहो तुम्ही शव घेऊन जाताय पुण्याला, प्रेत घेऊन जाताय. ते म्हणे नाही, काही झालं तरी तिथे त्यांना म्हणू दे हे शव आहे, मग मी ओके आहे, तयार आहे म्हणून. मग तिने मला आधीची ओळख होती म्हणून फोन केला.
तर म्हटलं दिवाळीचे दिवस खूप कमी लोक असतात त्या अवेलेबल. तर मी सगळ्या लोकांना सांगून ठेवलं की असा मुलगा ॲम्ब्युलन्सनी येतोय नवर. तर पहिली टेस्ट तुम्ही करा म्हणजे व्हायबिलिटी म्हणजे हार्ट जिवंत आहे का डेड आहे. सी इलेक्ट्रिक्युशन झाले त्याचं, मोठा इलेक्ट्रिकल करंट गेल्यामुळे हार्ट झोपले आता पूर्ण. तर मग त्याला पहिली टेस्ट कुठेही न्यायच्या पहिल्यांदा त्या व्हायबिलिटी रूममध्ये न्या आणि ती टेस्टला 15 मिनिटं लागतात. ती करून मग तुम्ही त्याला आयसीयूमध्ये आणा. बाय द टाईम मी आयसीयूत पोचेपर्यंत व्हायबिलिटी करून परत येईपर्यंत मी पोचेपर्यंत त्याला असं आम्हाला हे आलं की हार्ट जिवंत आहे, डेड झालेलं नाही. आणि आम्ही बघतो तर एकोवरती हार्ट असं 10-15% फक्त चाललं होतं. तर मी म्हटलं हे हार्ट जिवंत आहे, याला काही कोरोनरी आर्टरी डिसीज, याला हार्ट अटॅक आला नाही, काही नाही. तर लेट्स पुश फॉर द बेस्ट थिंग पॉसिबल. मोठ्या लोकांमध्ये आम्ही बलून पंप नावाचा एक बलून लावतो जस्ट टू सपोर्ट द हार्ट फॉर सम टाईम. त्याला ते आम्ही कसं तरी छोट्या छोट्या त्याच्या आर्टरीमधनं घालून ते बलून लावला आणि बाकी सपोर्टिव्ह ट्रीटमेंटली 7व्या दिवशी मुलगा चालत घरी गेला. हं. तर हे माझी स्टोरी म्हणून नाही सांगत आहे मी, अशी सांगते की एक माझ्या वडिलांकडे मी लाईफस्टाईल कशी असावी, कॉमन सेन्स कसा असावा, डिसिप्लिन कसा असावा यांनी इम्प्रेस झालेलं. आणि टेक्नॉलॉजी ही अशी चालते. जर टेक्नॉलॉजी वापरली नसती तर हा मुलगा डेड झाला असतं, कला झाला असतो. तर टेक्नॉलॉजीमुळे एवढं सगळं गोष्टी होऊ शकतात. सो कार्डिओलॉजी हे फील्डच असं पल्सेटिंग फील्ड आहे आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू लाईफ की मला या फील्डमध्ये काम करायला मिळतं. वी आर ग्रेटफुल टू यू. एक्झॅक्टली, वी आर फॉर्च्युनेट टू हॅव डॉक्टर्स लाईक यू. ऑलमोस्ट शेवटचा टप्पा, आपण काही रॅपिड फायरचे प्रश्न काढलेले आहेत ज्यात अगदी एका काय शब्दात उत्तर अपेक्षित आहेत. अशी एखादी खाण्यातली वस्तू की जी स्मोकिंग पेक्षाही घातक आहे हृदयासाठी? हां, म्हणजे मी तर म्हणेन सॅच्युरेटेड फॅट्स, लोणी, बटर. ब्रेकअप की ब्लड प्रेशर, काय जास्त हृदयासाठी घातक आहे? पर्सनॅलिटीवरती अवलंबून आहे. ब्रेकअप कदाचित एक आघात असतो, पण ब्लड प्रेशर हे लॉंग टर्म आहे. त्यामुळे माय कॉल विल बी फॉर ब्लड प्रेशर. ओके. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, साखर की स्मोकिंग, काय घातक आहे? साखर घातक. हृदयाबद्दलचा एक मिथ जो तुम्हाला खटकतो? ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स असतात. एक खाद्यपदार्थ जो भारतीयांनी थांबवला पाहिजे जर त्यांना जास्त जगायचं असेल तर? साखर. आयडियल हार्ट रेट काय असू शकतो? नॉर्मल माणसाला हार्ट रेट इज बिटवीन 70 आणि 80 आणि जो फिटर आहे तो 65 ते 70. जर एखादा माणूस रेग्युलरली झोप त्याची स्किप करत असेल तर तो चितेवरती लाकडं ठेवतोय का? हो. थँक्यू सो मच सर. म्हणजे आम्हालाच इतकं बरं वाटतंय की इतक्या बिझी स्केड्यूलमधनं तुम्ही वेळ काढून आज पॉडकास्टला वेळ दिलात. म्हणजे ज्यांच्या अपॉइंटमेंटसाठी लोकांची धावपळ सुरू असते, ज्यांची 5-5 मिनिटं, त्यांच्यासोबत आज आम्ही तास दीड तास हार्टबद्दल बोलतो आहे. म्हणजे आम्ही खरंच खूप फॉर्च्युनेट आहोत. थँक्यू सो मच. ज्या सोप्या पद्धतीनं खरं तर तुम्ही ही जी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. मलाही असं आय लाईक टू रीच टू पीपल. म्हणजे हे कॉमन नॉलेज आहे. एक डेंजरस आजार आहे. तर तो जर घराघरामध्ये संदेश गेला, माझं तर नेहमीचं वाक्य आहे, डायनिंग टेबलवर मुलांसोबत हे डिस्कशन व्हायला पाहिजे. तसं तिथे जर तो पर्क्युलेट झाला तर मग प्रिव्हेन्शन हे खूप छान वाटतं. काही आजार झाला तर डॉक्टर लोक आहेतच, ते काही प्रॉब्लेम नाही त्याचा, पण प्रिव्हेन्शन हे अजून जास्त पर्क्युलेट व्हायला पाहिजे. येस. आणि त्याला ह्या चर्चेचा नक्की फायदा. आय थिंक दॅट इट वॉज व्हेरी इन्फॉर्मल, त्याचीच गंमत आहे मला वाटतं. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. म्हणजे हा तो कदाचित एपिसोड आहे जे आम्हाला खात्री असते की तो आपल्या फॅमिली ग्रुप्समध्ये जो सर्क्युलेट होतो त्यातला हा एपिसोड आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ग्रुप्सवरती हा पाठवायला विसरू नका. तुम्ही हे कराल याची खात्रीच आहे. आई वडिलांनी मुलांना पाठवा, मुलांनी आई वडिलांना पाठवा, कारण हा असा आहे तो इंटर जनरेशन शेअर होणार आहे. आणि नुसतं पाठवू नका, तर यात सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट मला वाटतं करता येण्यासारख्या आहेत.
आणि त्याच पद्धतीचे माहिती आहे. तर त्यामुळे हे सगळं कराल याची अपेक्षा आहे. अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आम्हाला सरांसारखी आणखीन मातब्बर माणसं या पॉडकास्टवरती आणता येतील. तर येस, थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. लो लो बसावा. बसावा.